बिझनेसमध्ये नेहमी जेव्हा आपण पार्टनर म्हणतो तेव्हा पार्टनर बरोबर कॉम्प्लिमेंटरी स्किल्स असणं हे खूप महत्त्वाचं असतं. ऑनेस्टली एकही ग्राउंड रूल सेटअप नाही केला. नो रूल इज द बेस्ट रूल. वी आर ऑलमोस्ट लाईक कम्प्लिटली फ्लेक्सिबल इन आर रिलेशनशिप. की आमच्या दोघांमध्ये जेंडर बेस्ड रूल्स नाही. राईट फ्रॉम द डे वन ऑफ आवर मॅरेज वी हॅव बीन, म्हणजे आमचं एक लिजर टाईममध्ये आपण काय करतो, मूवीला गेलो किंवा शॉपिंगला गेलो. आमचं लिजर टाईम म्हणजे आम्ही वेगळ्या वेगळ्या बिझनेस प्लॅन्सवर आयडिएशन करणार. IT सारखं क्षेत्र सोडायचं आणि उसाचा रस याच्या मागे धावायचं म्हणा, किंवा त्याचं स्वप्न बघायचं आणि पुढे काहीतरी करू बघायचं. टेक्निकल वर्ड वापरते टॅम म्हणतो की त्याचं टॅम म्हणजे मार्केट साईज किती, टोटल ॲड्रेसेबल मार्केट. त्याचं मार्केट किती मोठं आहे. सॉईल चेंज झाली किंवा पाणी चेंज झालं की त्या ज्यूसची टेस्ट चेंज होते. तर जेव्हा आपण ॲज अ ब्रँड एखादं लॉन्च करतो कंपनी, तर आपल्याला त्याच्यामध्ये जेवढं होईल तेवढं कन्सिस्टन्सी ऑफ क्वालिटी मेंटेन करायची आहे. 200-250 गावं फिरलो आम्ही. फॉर अ पर्टिक्युलर सेगमेंट आम्ही मुळशी क्षेत्रात फिरत होतो आणि शेतकऱ्यांशी बोलत होतो. तर ते म्हणाले आपल्या इथे ऊस वर्षभर येतो, पण पावसाळ्यामध्ये एवढं पाऊस असतो की 3-4 महिने तुम्ही शेतात जाऊन ते हार्वेस्टच करू शकत नाही. उसाचा रस नक्कीच उसाचा रस. येस, आम्ही पितो आणि पाचतो. नमस्कार. रोलिंग स्कोपच्या विचार 360 या सेगमेंटमध्ये मी निनाद आणि मी गंधाली तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आणि आजचा दिवस म्हणजे अर्थातच दिवाळी पाडवा, याच्याही रसिक प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. मंडळी, दिवाळी पाडवा हे म्हटलं की हे म्हणजे नवीन सुरुवातींचं प्रतीक, आशेचा एक नवा दीप असं म्हणायला हरकत नाही. आणि या अशा दिवशी आपण अशा पाहुण्यांना भेटणार आहोत ज्यांनी स्वतःच्या नात्यातला गोडवा जपत उसाचा अस्सल गोडवा लोकांपर्यंत पोहोचवला आणि बिझनेस पार्टनर्स आणि लाईफ पार्टनर्स म्हणून कपल गोल सेट केलं. हे आहे दातार दाम्पत्य. नमस्कार. या दोघांनी आपल्या नोकऱ्या सोडल्या आणि उसाच्या गोड रसामध्ये एक नवीन ओळख निर्माण केली आणि त्यातूनच जन्म झाला केन बॉटचा. तर आज आपण त्यांच्याचकडनं ऐकणार आहोत त्यांच्या प्रवासाची आणि स्वप्नाला सत्यात उतरवण्याची कहाणी. तर स्वागत करूया नॅशनल अवॉर्ड विनर स्टार्टअप केन बॉट याचे फाउंडर्स मिलिंद दातार आणि कीर्ती दातार यांचं. नमस्कार. नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत स्वागत. खूप Yes. खूप धन्यवाद. आणि तुम्हाला सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. येस, तुम्हाला सुद्धा खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. सर, आपण सुरुवातीला ना आम्हाला तुमचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे खरं तर पहिला प्रश्न असा पडतो की तुम्ही दोघं कुठे भेटलात, तुमची भेट कशी झाली आणि मग पुढे ह्या सगळ्या गोष्टी कशा सुरू झाल्या. सो आम्ही दोघं IT फील्डमध्ये होतो. साधारण 14 वर्ष IT फील्डमध्ये काम केलं. आणि एक कंपनी आहे जॉमेट्रिक लिमिटेड पुण्यामध्ये. ओके. नाव इट हॅज बीन टेकन ओव्हर बाय HCL. तर आम्ही त्या कंपनीमध्ये जॉईन केलं इन द सेम इयर. तिकडेच आमची ओळख झाली आणि वी गॉट टू नो इच अदर, आणि तसंच तिकडेच आमचं लग्न पण झालं. हो, बर. किती वर्ष होतात तुम्ही एकत्र कंपनीमध्ये. सो आम्ही 2005 ते 2012 आम्ही एकत्र त्याच कंपनीत काम केलं आणि तिथेच वी गॉट मॅरीड. म्हणजे आमचं लग्न झालं त्याच्यानंतर अजून आम्ही एक 5 वर्ष तिथे कंटिन्यू केलं कामाला आणि त्याच्यानंतर मग आम्ही जॉब क्विट करून वगैरे बिझनेसला सुरुवात केली. तर बिझनेस पार्टनर्स म्हणून किंवा लाईफ पार्टनर्स म्हणून तुम्हाला कुठल्या गोष्टी एकमेकांच्या कॉम्प्लिमेंट करतात, कुठल्या क्वालिटीज अशा आहेत ज्या कॉम्प्लिमेंट करतात एकमेकांना आणि तो विचार करून तुम्ही एक नवीन बिझनेस करण्याची सुरुवात केली. 100%. बिझनेसमध्ये नेहमी जेव्हा आपण पार्टनर म्हणतो तेव्हा पार्टनर बरोबर कॉम्प्लिमेंटरी स्किल्स असणं हे खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेला आपल्याला काय वाटतं की आपल्यासारखी विचार करणारी लोक त्यांच्याशी आपलं खूप पटतं किंवा हे होतं, पण दॅट इज समटाईम्स नॉट गुड फॉर बिझनेस. तर कोइन्सिडेंटली आमच्यामध्ये असं आहेत की कम्पॅटिबिलिटी आहे, पण आमचे जे काही स्किल्स म्हणूया किंवा ओव्हरऑल एक पर्सनॅलिटी म्हणूया ते खूप वेगळी असल्यामुळे वी कॉम्प्लिमेंट इच अदर. आता उदाहरण द्यायचं तर जनरली मिलिंद इज व्हेरी परफेक्शनिस्ट, खूप ऑर्गनाइज्ड आहेत आणि मी आय एम नॉट व्हेरी ऑर्गनाइज्ड, बट आय एम मोर ऑन द क्रिएटिव्ह साईड, मोर ऑन द फ्री फ्लो थिंकिंग साईड. त्यामुळे तो जो एक कॉम्बिनेशन आहे की दॅट आय थिंक अशा बऱ्याच स्किल्स आमच्या आहेत जे एक दुसऱ्याला कॉम्प्लिमेंट करतात.
खूप कमी स्किल्स असे असतील जे आमचे रिपिटेटिव्ह किंवा सेम आहेत. मेजॉरिटी ऑफ देम आर डिफरंट आणि त्याच्यामुळे आम्हाला ते क्लिअरली डिमार्केशन करता येतो की हां ठीक आहे, हा एरिया तू बघायचा आहे किंवा हा एरिया मी बघणार आहे कारण आय एम गुड ॲट इट किंवा यू आर गुड ॲट इट, दॅट्स हाऊ इट वर्क्स. पण मग हे करत असताना म्हणजे आता तुम्ही जवळपास 7-8 वर्ष एकत्र कंपनीमध्ये पण काम करत होता. सो तुमची प्रोफेशनल लाईफ होती, लग्न झाल्यानंतर पर्सनल लाईफ, पर्सनल स्पेस पण होती. सो अशा वेळेला मग तुम्ही आत्ता म्हणालात की एकमेकांना तुम्ही छान कॉम्प्लिमेंट करता, तर तेव्हा तुम्ही असे घरी म्हणा किंवा ऑफिसमध्ये काही ग्राउंड रूल सेटअप केले होते का की हां हे मी करणार ते तू कर, किंवा आपण असं करूयात आपण तसं करूयात, तुझा हा लेट्स से फोकस एरिया आहे तू तिकडे बघ, माझा हा आहे मी इकडे बघ, असे काही रूल सेटअप केले आणि तुम्ही एकमेकांना बॅलन्स आउट कसं केलं? कारण की तसं हे अवघड आहे. म्हणजे आय टीमध्ये लग्न होणं एकाच कंपनीत हे तसं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, पण ते टिकून राहणं आणि त्यातनं तुमच्यासारखं काहीतरी एक प्रॉडक्ट बाहेर येणं केन बॉटसारखं, ही खूप मजेशीर गोष्ट वाटते. सो याच्यासाठी काय ग्राउंड रूल तुम्ही सेटअप केले होते? ऑनेस्टली एकही ग्राउंड रूल सेटअप नाही केला. नो रूल इज द बेस्ट रूल. वी आर ऑलमोस्ट लाईक कम्प्लिटली फ्लेक्सिबल इन आर रिलेशनशिप. ओके. म्हणजे फक्त जसं कीर्ती म्हणाली तसं की आम्हाला आमच्या एकमेकांच्या स्किल्सबद्दल माहिती आहे. करेक्ट करेक्ट. आय एक्सेप्ट हर कॉम्पिटन्सीज विच आर बेटर दॅन मी अँड वायसे वर्सा. सो आम्ही अनसेड रूल्स आहेत की बाबा हां आता तू ड्रायव्हर सीटमध्ये ये किंवा आता मी ड्रायव्हर सीटमध्ये येणार. सो दॅट वे ॲज शी सेड compatibility is very high. So those interchanging roles keep us going forward together because we work as a team end of the day. आणि त्याच्यात मी फक्त एकच ऍड करेल की मे बी वन थिंग जे आम्हाला जाणवत नाही बट जनरली असतंच की आमच्या दोघांमध्ये जेंडर बेस्ड रोल्स नाही आहे. Correct. हां, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट राईट. वी डोंट हॅव जेंडर बेस्ड रूल की बिकॉज आय एम अ वुमन सो आय शुड डू इट किंवा ही इज अ मॅन सो ही शुड डू इट. तसं डे वन पासूनच नाही आहे. सो घरची रिस्पॉन्सिबिलिटी पण इक्वली शेअर्ड आहे आणि बाहेरचं वर्क प्रोफाईल जे आहे ते पण इक्वली शेअर्ड आहे. सो तो एक त्याच्यामुळे व्हॉट ही सेड फ्लेक्झिबिलिटी आहे, त्यामुळे वी कुड कम्प्लिटली युटिलाइज अवर स्किल्स ऑल्सो. कारण कुठल्याही एका माणसाचा खूप वेळ घरच्या कामामध्ये किंवा बाहेरच्या कामामध्ये जात नाही. तर तो एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे वेन इट कम्स टू डिव्हिजन ऑफ वर्क. आणि बिझनेसमध्ये आम्ही त्याच्यात एक असं ठरवलं होतं की फॉर एक्झाम्पल आम्ही डिपार्टमेंट्स डिवाइड केलेले आहेत. से मार्केटिंग इज माय डिपार्टमेंट किंवा फायनान्स इज हिज डिपार्टमेंट. तर त्याच्यात असं आहे की वेन ऑफकोर्स बिईंग डायरेक्टर्स आम्ही डिस्कस करतो आणि बऱ्याच वेळेला देअर अ डिफरन्स ऑफ ओपिनियन ऑल्सो. तर आम्ही असं ठरवलं आहे की या डिपार्टमेंटची ओनरशिप माझी आहे किंवा या डिपार्टमेंटची ओनरशिप त्याची आहे. सो जेव्हा देअर इज अ डिबेट सो द फायनल डिसिजन विल बी टेकन बाय द पर्सन हू ओन्स दॅट डिपार्टमेंट. हां, सो म्हणजे असं नाही की आपण ओपिनियन घेणार नाही. वी विल टॉक, वी विल आर्ग्यू. पण कधीतरी असं होतं की हां ठीक आहे आम्ही आर्ग्यू केलं पण तरी एक फायनल मत येत नाहीये. मग ज्याचं डिपार्टमेंट आहे तो फायनल डिसिजन घेणार. बरोबर. अँड द अदर पर्सन शुड रिस्पेक्ट दॅट कारण ती ओनरशिप त्याची आहे बिकॉज ती ओनरशिप आपण कशी ठरवली आहे त्यांच्या कॉम्पिटन्सीवरनं ठरवली आहे. सो एंड ऑफ द डे वी अग्री दॅट लेट्स से ही नोज बेटर इन फायनान्स देन मी और किंवा आय नो इन मार्केटिंग बेटर देन हिम. सो द फायनल कॉल विल हॅव टू बी बाय दॅट पर्सन ज्याची ती कॉम्पिटन्सी आहे. सो दॅट इज हाऊ वी मेंटेन दॅट बॅलन्स ऑल्सो. आय थिंक हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा आजच्या काळात इवन बायकासुद्धा 18-18 तास काम करतायत आणि मोठ्या पोझिशनवर आहेत, तेव्हा हा बॅलन्स असणं आणि जेंडर बेस्ड रोल नसणं हे खूपच इम्पॉर्टंट बरोबर. गोष्ट आहे आजच्या काळात. म्हणजे हा पण एक कपल गोल म्हणायला हरकत नाही. हम्म. अगदीच. म्हणजे लिटरली फ्रॉम डे वन मला अजूनही आठवतं की जेव्हा आम्ही म्हणजे त्यावेळेला जॉबला जायचो तर सकाळी उठून मी पोळी बनवायची आणि तो भाजी बनवायचा हो, आणि बरं. आम्ही टिफिन घेऊन जायचो. हा लिटरली फ्रॉम डे वन. क्या सो बात आहे. ऑफकोर्स आय मीन इट डझंट कम नॅचरली. आणि बऱ्याच वेळेला जे वेन हिज मदर यूज टू बी विथ अस शी वुड से की नाही मी करते तू नको करू. दॅट इज नॅचरल राईट. पण ही इज लाईक नाही आमचा तो सेट झालेला आहे सिस्टम सो यू डोंट डिस्टर्ब दॅट. तुला काय करायचं संध्याकाळी बनवून ठेव आम्ही आल्यावर जेव तुझ्या हातचं. हां, सो ते एक थोडंसं डिसिप्लिन म्हणा किंवा जे काही आम्ही सुरुवातीपासून ठेवलेलं होतं त्यामुळे वी बोथ कुड इक्वली कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स द होम ॲज वेल एज टुवर्ड्स द करिअर साईड ऑफ इट बेसिकली. राईट. अजूनही होतं ते कंटिन्यू. हो. अजूनही होतं तसंच काय. डे इन डे आउट. आता आम्हाला पुढे असं विचारायला आवडेल की तुम्ही जॉब सोडलात आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या स्टार्टअपचा विचार केला. मुळातच तो प्रवास कसा सुरू झाला, कुठून डोक्यात आलं? कारण की आय टी सारखं क्षेत्र सोडायचं आणि उसाचा रस ह्याच्या मागे धावायचं म्हणा किंवा त्याचं स्वप्न बघायचं आणि पुढे काहीतरी करू बघायचं, तर ही थॉट प्रोसेस कशी आली? बिफोर दॅट एक स्टेप मागे जाऊ आपण. सो कीर्ती मारवाडी जैन आहे. सो तिच्या रक्तात धंदा बिझनेस आहे आणि माझा जन्म गुजरातमध्ये झाला आहे.
तर माझ्या पाण्यात धंदा आणि बिझनेस. हा. सो वी काइंड ऑफ कॉल इट अ कलर कॉम्बिनेशन, की एक गुजराती आणि एक मारवाडी जेव्हा एकत्र येतात. आणि लहानपणापासूनच मला एक छंद होता की आय वॉन्ट टू डू समथिंग ऑफ माय ओन. ओके. सो दॅट वॉज देअर इन द बॅक ऑफ द माइंड. पण सुरुवातीला म्हटलं लेट्स मेक अ करिअर. सो ते बॅक ऑफ द माइंडमध्ये असताना सुद्धा करिअरमध्ये आपण जॉब करत गेलो. पण एक ठराविक वेळ आला होता वेअर वी थॉट दॅट नाव आता लीप ऑफ फेथ घेणं गरजेचं आहे. अँड दॅट्स वेअर, आणि इवन राईट फ्रॉम द डे वन ऑफ आवर मॅरेज वी हॅव बीन, म्हणजे आमचं एक लिजर टाईममध्ये आपण काय करतो, मूवीला गेलो किंवा शॉपिंगला गेलो. आमचं लिजर टाईम म्हणजे आम्ही वेगळ्या वेगळ्या बिझनेस प्लॅन्सवर आयडिएशन करणार. बापरे, बरं, ओके. सो सांगायचं झालं तर केनबॉट आमचं 13वं बिझनेस मॉडेल आहे. त्याच्या आधी आम्ही ऑलरेडी 12 वेगळ्या वेगळ्या बिझनेसेसबद्दल विचार केला. जसं आम्हाला जमलं तसं फिजिबिलिटी स्टडी केली आणि देन वी केम टू अ कन्क्लुजन, हा नको करायला. बट या बिझनेस मॉडेलला आम्हाला पहिल्या दिवसापासून जे कन्व्हिक्शन होतं, इट कंटिन्यूड अँड इट कंटिन्यूज टिल नाव. आहे. आणि उसाचा रस हे कुठनं सुचलं हे या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर बेसिकली असं आहे की आय टीमध्ये असताना आम्ही असं ऑफिसमध्ये नेहमी बोलायचो. म्हणजे त्यावेळेला कसं होतं की आय टी म्हटलं की अगदी मिनरल वॉटर हे ते, तर बऱ्याच मैत्रिणी वगैरे आम्ही ऑफिसमध्ये बोलायचो की ती म्हणणार की अरे मला ना उसाचा रस फार आवडतो पण मी पित नाही कारण हायजिनिक नाही आहे हे ते. तर असं जनरल डिस्कशन्स व्हायचे. आणि ऑल्सो आम्ही खूप ट्रॅव्हल केलं आहे आमच्या त्यावेळेला पण, म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये वगैरे. तर तिथे आम्ही एक हे असं ऑब्झर्व केलं आहे की वेस्टर्न कंट्रीजमध्ये ती लोक बेसिकली एखादा कुठलाही बेसिक प्रोडक्टला घेऊन त्याला स्टँडर्डायझेशन करून त्याला व्यवस्थित ब्रँड क्रिएट करून त्यातनं एक मोठा बिझनेस क्रिएट करू शकतात. त्यांचा जो प्रोडक्ट आहे ते खूप कॉम्प्लिकेटेड असणं गरजेचं नाही आहे. प्रोडक्ट हॅज टू बी समथिंग बेसिक. तो एक माइंडसेट होता डोक्यात. आणि मग कुठेतरी एक दिवस आम्हाला असंच वेल वी वेअर हॅव्हिंग शुगर केन ज्यूस ऑन अ रोड साईड शॉप, तेव्हा आम्हाला जाणवलं की अरे हल्लीची जे नवीन जनरेशन स्पेशली आहे ती लोक असं कॉफी पिताना CCD-मध्ये किंवा ते सगळं खूप असं प्राऊड फील करतात. अगदी सेल्फी टाकून इंस्टाग्रामवर टाकणार किंवा सोशल मीडियावर टाकणार, पण या उसाच्या रसाकडे कोणी बघत पण नाही. वेअरज ऑलमोस्ट एव्हरीबडी लाईक्स इट, सगळ्यांना ते आवडतं. तर ते सगळे बोलता बोलता कुठेतरी एकदमचे क्लिक झाला मला की हा यार, का उसाच्या रसाला का कोणी ऑर्गनाईज करत नाहीये, लेट अस एक्सप्लोर. सो इट स्टार्टेड ॲज अन एक्सप्लोरेशन. मग आम्ही त्याच्यावर थोडंसं रिसर्च केलं की काय काय आहे. देन वी रिअलाइज की इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ शुगर केन इन द वर्ल्ड. इंडिया इज द लार्जेस्ट कन्झ्युमर ऑफ शुगर केन ज्यूस इन द वर्ल्ड. पण तरी तो कम्प्लिटली अनऑर्गनाइज सेक्टर आहे. ऊस हा 12 महिने पिकतो आपल्याकडे. जेवढे भारतातले मेजर स्टेट्स आहे त्या सगळीकडे त्याचं प्रोडक्शन आहे. म्हणजे रॉ मटेरियलचं आपल्याला काहीच शॉर्टेज नाही आहे. मग हा सगळं जेव्हा आम्ही स्टडी केला त्यातनं मग फिजिबिलिटी स्टडी आला. मग त्यातनं आम्ही तो एक फायनान्शियल मॉडेल तयार केला की हा बिझनेस प्रॉफिटेबल होऊ शकतो का, स्केलेबल होऊ शकतो का, त्याला आपण एक्सपॅन्ड करू शकू का. सो दॅट इज हाऊ ते करता करता बाय द एंड ऑफ इट मग आम्हाला तो कन्व्हिक्शन आला की येस, दिस कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ स्केलेबल बिझनेस. आणि त्याला आपल्यासारखी शिकलेली लोक जर का त्याला ऑर्गनाईज करू शकले तर इट कॅन गो बियॉन्ड व्हॉट वी वुड हॅव एव्हर इमॅजिन्ड अबाउट इट. सो दॅट इज हाऊ दॅट काइंड ऑफ कन्व्हिक्शन केम बेसिकली. क्या बात आहे, खूपच इंटरेस्टिंग. म्हणजे इंटरेस्टिंग ह्यासाठी की मॅडमनी जसं सांगितलं की बेसिक गोष्ट आहे. तसं बघायला गेलं तर उसाचा रस हा एकदम बेसिक आहे, पण त्याला स्केलेबल बिझनेस मॉडेलमध्ये कन्व्हर्ट करायचं. आणि आता तुमचा इथपर्यंतचा जो प्रवास आहे इथपर्यंत यायचं. बरं, ॲट द सेम टाइम बऱ्याच गोष्टींचा इथे विचार करायला लागतो. म्हणजे आता जसं फार्मिंगचा आपण आता ऑलरेडी बोललो की त्याचा विचार, किंवा प्रोडक्शन इंडियामध्ये सगळ्यात जास्त होतं, इंडिया इज अ लार्ज प्रोड्युसर ऑफ. मग त्याचा कुठेतरी फायदा करून घेणं की रॉ मटेरियल आपल्याकडे आहे, मग त्याचा आपण फायदा का नाही करू शकत. सो ही थॉट प्रोसेस खरंच खूप आवडली आणि तुमची सुरुवात मस्त झाली. मस्तच. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचं 1-2 असे काही मेजर लर्निंग्ज आहेत का जे आत्ताही तुम्हाला उपयोगी पडतात. हे सगळ्या प्रोसेसमध्ये काही लर्निंग्ज असतात आपल्या प्रत्येक प्रोसेसमध्ये, त्याच्यातले असे काही तुम्ही शेअर करू शकता का आपल्या प्रेक्षकांसाठी, किंवा ज्यांच्या डोक्यात काही आयडिया आहेत स्टार्टअपच्या पण ते अजून ते पाऊल टाकत नाही आहेत पुढे, तर अशा आपल्या काही नवीन पिढीसाठी या गोष्टी तुम्ही शेअर करू शकाल का? You can give yours first. So one thing I will say is की थोडंसं ना डीप रिसर्च करणं खूप गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीवर. आता कसं होतं ना की ॲज अ सेड शुगर केन ज्यूस, आता ठीक आहे डोक्यात आयडिया आली की उसाच्या रसाचा बिझनेस केलं पाहिजे का, पण ते फक्त आयडिया आली म्हणून उद्या जाऊन आपण कंपनी फॉर्म करणं आणि परवा एक नवीन शॉप लॉन्च करणं. सो
समटाईम्स तो शॉर्टकट जर का आपण घेतला, जर का त्याच्यावर डीप डाऊन रिसर्च नाही केला, तर तो एखादा विषय आपल्यावर बॅकफायर पण होऊ शकतो, राईट? कारण रिसर्च करण्यामागचं कारण काय, 2 गोष्टी आहेत, की एक आपल्याला खूप अंडरस्टँडिंग, आपल्याला एक असं वाटतं की हा ऊसाचा रस खूप लोक पितात, बरोबर. पण खूप लोक पितात म्हणजे किती पितात, राईट? सो देयर इज अ ह्यूज डिफरन्स. समटाइम्स इट इज जस्ट अवर परसेप्शन की ना चहा खूप चालतं किंवा आईस्क्रीम खूप खातात, पण त्याचा ऍक्च्युअल फॅक्च्युअल डेटा काढणं, मग त्याचं ॲज अ सेट की नादर उदाहरण की त्याचं प्रोडक्शन आहे की नाही. समजा फॉर एक्झाम्पल ओके, किंवा तो फक्त महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यात आहे की अख्ख्या भारतात पण करता येईल आपल्याला. तर या सगळ्या जे पुढच्या 50 स्टेप्स आहेत ते आपण करणार नंतर, एक्झिक्युशन नंतर होईल त्याचं, पण त्याचा विचार आपल्याला आत्ताच करायला लागतं. कारण ते विचार न करता जर का आपण बिझनेस सुरुवात केली तर मग काय होणार, आपण 2-3 पावलं पुढे जाणार आणि मग लक्षात येणार की अरे आपण एवढं सगळं केलं पण हे तर फक्त इथेच आहे, तिथे नाहीच आहे, किंवा हा बिझनेस फक्त इथेच चालू शकतो, तिथे नाही चालू शकत. तर कुठलाही नवीन बिझनेस सुरू करताना जे आपण त्याला एक टेक्निकल वर्ड वापरतो, टॅम म्हणतो, की त्याचं टॅम म्हणजे मार्केट साईज किती, टोटल ॲड्रेसेबल मार्केट, त्याचं मार्केट किती मोठं आहे, हा सगळ्यात मोठा विचार आपल्याला सुरुवातीला करायला लागतो. बरोबर. कारण बऱ्याच वेळेला काहीतरी आयडियाज युनिक असतात, चांगले असतात, पण जर का त्याचं टार्गेट मार्केटच छोटं असलं तर आपण कितीही सुंदर केलं तरी एक लेवल पुढे त्या बिझनेसला आपण मोठा करू शकत नाही. बरोबर. तर हे सगळं आपल्याला सुरुवातीलाच विचार करून त्याच्यावर पूर्ण रिसर्च करून मग पुढे पाऊल टाकलं पाहिजे. हा एक इम्पॉर्टंट आमच्या जर्नीमधलं लर्निंग आहे. आणि तो जो रिसर्च आम्ही केला, म्हणजे ऑनेस्टली जेव्हा आम्हाला हा विचार आला त्याच्यानंतर आम्ही ऑलमोस्ट 1 वर्ष त्याच्यावर, वाईल वी वर स्टील वर्किंग, त्याच्यावर आम्ही बॅकग्राऊंडमध्ये हे सगळं काम करत होतो. आणि 1 वर्षानंतर आम्ही जॉब सोडला आणि हा बिझनेस सुरू केला. सो लॉट ऑफ थिंग्स, म्हणजे नॉट जस्ट मार्केट रिसर्च, मग त्याचं फायनान्शियल मॉडेलिंग, मग आम्ही ऍक्च्युली वी वेंट राईट अप टू कोइंबतूर, कारण तिथे भारतातली सगळ्यात जुनी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. आम्ही तिथे सायंटिस्ट बरोबर बसलो, त्यांना विचारलं की शुगर केनचे काय न्यूट्रिशन असतात, काय त्याचा इम्पॅक्ट असतो, की कारण उद्या असं नाही झालं पाहिजे की एखादं प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये लॉन्च करतोय पण आपल्याला त्याच्या मागचं जे काही न्यूट्रिशन प्रोफाईल आहे किंवा सायन्स आहे ते माहित नाही, बिकॉज वी वेर फ्रॉम IT, राईट? आमचं याच्याशी काही संबंध नव्हता. पण तेवढा रिसर्च केला, सगळे पॅरामीटर्स त्याचे जेव्हा चेक होतात, तेव्हा जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस लॉन्च करतात तेव्हा मग त्याला फारसे तुम्हाला चॅलेंजेस येणार नाही. अँड नॉट ओनली दॅट, आम्ही बियॉन्ड कोइंबतूर पुण्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या दिशांमध्ये साधारण 200-250च्या वर गावं फिरलो. बापरे. फक्त समजायला की मला जर का 12 महिने ऊस हवा असला, ट्रेडिशनली आपल्याला फक्त 4 महिने रस मिळतो ऑन द रोड साईड्स उन्हाळ्यामध्ये, पण इट्स अ पेरेनियल क्रॉप. सो जर का आपल्याला 12 महिनेही पण जर का ऊसाचं सप्लाय हवा असला तर विच लोकेशन इज द बेस्ट, आयडियल लोकेशन, पाणी आहे किंवा खूप जास्त पाऊस नाही आहे, म्हणजे 12ही महिने आपण त्याला हार्वेस्ट करू शकतो. वी विजिटेड ऑलमोस्ट 250 गावं आम्ही पुण्याच्या जवळपास फिरलो आणि त्याच्यानंतर आम्ही एक पर्टिक्युलर लोकेशन ठरवलं की बाबा इकडनं आपल्याला 12 महिने ऊस रेग्युलर मिळू शकेल. सो एवढ्यापर्यंतचा रिसर्च केला आम्ही. तर तो महत्वाचा भाग आहे, कारण नाहीतर थोडंसं काय होतं की अगदी म्हणजे आज आयडिया आली उद्या बिझनेस करायचं, इट्स नॉट दॅट शॉर्टकट. मी सांगायचं, माझ्या इच्छा अशी आहे की स्टार्टअप आणि ऑन्टरप्रिनरशिप हे 2 शब्द खूप ग्लॅमरस झालेत सध्या, एस्पेशली शार्क टँक नंतर. सगळ्यांना वाटतं की मी माझं स्टार्टअप चालू करीन. फाईन, इट्स गुड, विचार असणं बरोबर आहे, पण जसं कीर्ती म्हणाली की खूप डीप रिसर्च करून, आणि जरुरी नाही की तुमची आयडिया युनिक असली पाहिजे, द आयडिया हॅज टू बी सेलेबल, करेक्ट? ते झालं. आणि वन्स यू गेट द कन्व्हिक्शन, त्याच्यानंतर सर्वात मोठं ॲस्पेक्ट आहे बिलीफ सिस्टम. कारण की इट्स नॉट अ रोझी पिक्चर, म्हणजे रस्त्यावर खूप तुम्हाला दगड धोंडे बरेच काय बॅरियर्स येणार आहेत, बट यू हॅव टू हॅव दॅट बिलीफ की मी सक्सेस करीन ह्याच्यामध्ये, तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. नाहीतर काय, देन एव्हरी 6 months यू विल कम अप विथ अ न्यू आयडिया, नाही ही नाही चालली, आता आपण नेक्स्ट विचार करू. दॅट शुड नॉट हॅपन. दिस इज फॉर द, म्हणजे प्रेक्षकांसाठी आहे की जे स्टार्टअप करायचा विचार करत असतील, हे 2 लिटमस टेस्ट तर तुम्ही नक्की करावा. एवढा रिसर्च तुम्ही केला, तुम्ही म्हणताय. आता पहिला प्रश्न माझा असा आहे याच्यामध्येच की हा फक्त महाराष्ट्रापुरता होता का पूर्ण इंडियाचा तुम्ही रिसर्च केला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की रिसर्च करताना पण काही गोष्टी तुम्हाला
डिमोटिवेट केल्या असतील काही गोष्टींनी, सो त्यातनं तुम्ही एक स्टेप मागे गेला असाल, मग त्यातनं ओव्हरकम कसं केलं की नाही हे असं झालं तरी पण मला मोटिवेटेड राहायचंच आहे आणि मला ह्या प्रवासात पुढे जायचंच आहे. तर हे जे पाऊल आहे ना, हे आजकाल बरेच जे नवीन स्टार्टअपवाली लोक असतात त्यांचं इथेच सगळं अडतं की ते डिमोटिवेट 2 पॉईंट्सवरती झाले की तिथनं ती गोष्ट सोडली जाते. मग तुम्ही म्हणाला तसं परत एक नवीन आयडिया घ्या, 4 महिने त्याच्यावर काहीतरी करा, झालं नाही की परत नवीन आयडिया घ्या आणि मग हे चक्र चालूच राहतं. सो त्या डिमोटिवेशन मधनं बाहेर कसं तुम्ही पडलात आणि चॅलेंजेस काय काय आलीत तुम्हाला? आय विल स्टार्ट विथ द लास्ट पार्ट फर्स्ट. कसं आहे की समजा आता मी ठरवलं की मला इथनं शिवाजीनगरवरनं मला जायचं आहे की पुणे स्टेशनपर्यंत. ठीक आहे, आता माझं डेस्टिनेशन मी ठरवलं आहे. आता पुणे स्टेशनवर पोहोचेपर्यंत जर का मला ट्रॅफिक सिग्नल लागला तर एम आय गोणूचे जाऊ दे सिग्नल लागला, मी ना सरळ जायचं होतं पण आता डावीकडे जातो, किंवा मला स्पीड ब्रेकर आला. सो आम्ही नेहमी असं म्हणतो की चॅलेंजेस येणार आहे, प्रॉब्लेम्स येणार आहे, पण ते प्रॉब्लेम आले म्हणून मी माझं डेस्टिनेशनला सोडून दुसरीकडे जात नाही ना. सो बिझनेसमध्ये का आपण इतक्या लवकर असं विचार करतो की आता हा प्रॉब्लेम आला तर मी पुढे जाऊ शकत नाही, राईट? सो बेसिकली टू बिकम एन एंटरप्रेन्योर बेसिकली तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे आवडलं पाहिजे. यू शुड नॉट गेट बॉक डाऊन की हे काय रोज नवीन प्रॉब्लेम आहे. म्हणजे ऍक्च्युली आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा मी तेच म्हणतो की ऍज अन एंटरप्रेन्योर फाउंडर आमचं कामच फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आहे. कारण सी मी मशीन प्रॅक्टिकली बनवत नाहीये, मी उसाचा रस प्रॅक्टिकली बनवत नाहीये, मी दुकानावर उभी राहून प्रॅक्टिकली विकत नाहीये. मी काय करते रोज सकाळी उठून माझं काम काय, माझं काम तेच आहे की आपलं जे काही चाललंय ते सुरळीत चाललं पाहिजे आणि जिथे कुठे प्रॉब्लेम येईल ते आपण सॉल्व्ह करायचंय, किंवा प्रॉब्लेम येऊ नये त्याच्यामुळे काय करायचं ते करायचंय. सो फर्स्ट थिंग आय थिंक ॲज अन एंटरप्रेन्योर इज यू शुड एन्जॉय दॅट प्रोसेस की रोज उठून एक नवीन प्रॉब्लेम येणार आहे, नो मॅटर ॲट व्हॉट स्टेज ऑफ बिझनेस यू आर. पण तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडतं का, की तुम्ही अगदी टायर्ड होतात की आता कंटाळायला खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. कारण तसं असेल तर येस इट इज नॉट अ इझी थिंग टू डू. हां, तर तो मला वाटतं एक खूप महत्वाचा त्याच्यात भाग आहे. आणि दुसरा एक कन्सेप्ट आम्ही खूप रेग्युलरली आम्ही प्रॅक्टिस करतोय, झूम इन झूम आउट. तर जेव्हाही काही अडथळे आले, बॅरियर्स आले, चॅलेंजेस आले, आम्ही लगेच झूम आउट करतो. आम्ही त्या प्रॉब्लेमला एकदम हाय लेवलवरनं बघतो की अरे बाबा एक हॉलिस्टिक पिक्चरमध्ये तो प्रॉब्लेम किती मोठा आहे. जेव्हा तो प्रॉब्लेम अगदी जवळ आहे तो मला खूप मोठा दिसतो, पण वेन आय झूम आउट देन द प्रॉब्लेम सीम्स व्हेरी मिनिस्क्युअल, खूप छोटा प्रॉब्लेम वाटतो आणि मग त्याचे सोल्युशन्स भरपूर निघतात. देन आय कॅन चूज द बेस्ट सोल्युशन आउट ऑफ द अवेलेबल ऑप्शन्स. सो झूम इन झूम आउट इज अ प्रॅक्टिस दॅट वी डू ऑलमोस्ट एव्हरी डे. कारण की सारखे काही चॅलेंजेस असतात, रोज काहीतरी इश्यूज येतात. वी डू दॅट, वी सिट बॅक, थिंक की काय करू शकतो अँड वी टेक द ॲक्शन. क्या बात आहे. आणि दुसरा प्रश्न होता की रिसर्च तुमचा महाराष्ट्रापर्यंतच सीमित होता का इंडियाभर? सो टू ॲस्पेक्ट्स की एक आम्ही हाय लेवलला एंटायर इंडियासाठी केला. ठीक आहे, त्यावेळेला आम्हाला एवढं कळलं की भारतामध्ये जेवढे पण Tier 1, Tier 2 सिटीज आहे, सी वी वर टार्गेटिंग ओनली Tier 1, Tier 2 सिटीज. ऑफकोर्स आम्ही अजूनही अगदी रिमोट एरियाजला टार्गेट करत नाही, कारण आपलं प्रपोजिशन इज मोर फॉर दॅट. तर भारतामध्ये जेवढे Tier 1, Tier 2 सिटीज आहेत, ते जे स्टेट्स आहेत त्या सगळ्या स्टेट्समध्ये शुगर केनचं हाय प्रोडक्शन आहे. ठीक आहे, तेवढं आम्ही मॅपिंग केलं होतं. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही डिटेल लेवलला गेलो की आता ठीक आहे वर्षभर तर आहे, पण असं नेमकं आता कुठलं गाव आहे किंवा कुठलं क्षेत्र आहे जे आपल्याला वर्षभर प्रोव्हाइड करू शकतील. ती आमची रिक्वायरमेंट काय असते की नॉर्मली वी ट्राय टू प्रोक्युअर थ्रू आउट द इयर फ्रॉम द सेम रिजन. त्याचं कारण काय आहे की एक त्याला युनिफॉर्मिटी किंवा कन्सिस्टन्सी येते टेस्टला आणि क्वालिटीला. कारण जर का सॉइल चेंज झाली किंवा पाणी चेंज झालं की त्या ज्यूसची टेस्ट चेंज होते. तर जेव्हा आपण ॲज अ ब्रँड एखादं लॉन्च करतो कंपनी, तर आपल्याला त्याच्यामध्ये जेवढं होईल तेवढं कन्सिस्टन्सी ऑफ क्वालिटी मेंटेन करायची आहे. तर आता समजा पुण्यात झालं फॉर एक्झाम्पल, जसं म्हणणे सांगितलं की आम्ही 200-250 गावं फिरलो. आम्ही फॉर अ पर्टिक्युलर सेगमेंट आम्ही मुळशी क्षेत्रात फिरत होतो आणि शेतकऱ्यांशी बोलत होतो. तर ते म्हणाले आपल्या इथे ऊस वर्षभर येतो, पण पावसाळ्यामध्ये एवढं पाऊस असतो की 3-4 महिने तुम्ही शेतात जाऊन ते हार्वेस्टच करू शकत नाही.
आता जर का 4 महिने आपण तिकडनं ऊस हार्वेस्ट करू शकत नाही, तर मग तो एरिया आमच्यासाठी कॅन्सल झाला. वी कॅन नॉट प्रोक्युअर फ्रॉम हिअर, कारण 4 महिने कुठनं तरी दुसरीकडनं आणलं तर ते सगळं क्वालिटीमध्ये चेंज होईल. सो आम्ही तो मॅपिंग महाराष्ट्रामध्ये केला की अशी कुठले क्षेत्र आहे जिकडनं एका क्षेत्रातनं आपल्याला 12 महिने ऊस मिळू शकतील, जेणेकरून द क्वालिटी कन्सिस्टन्सी त्याच्यात मेंटेन राहतील. बेसिकली तो एक ऍस्पेक्ट होता. तर तेवढं डिटेल लेवल महाराष्ट्राला केला, पण हाय लेवल इंडिया लेवलला केला बेसिकली. आता बोलता बोलता इतक्या सहजतेने मॅडमनी जे काय चॅलेंजेस आले ते पण सांगितले, त्याचं सोल्युशन पण सांगितलं. म्हणजे याच्या आधी पण आपण हा प्रश्न विचारला होता. सो असे चॅलेंजेस खूप आहेत, पण सर जसं म्हणाले की झूम आउट करून त्या गोष्टीकडे बघितलं, त्यामुळे तो प्रॉब्लेम एकदम छोटासा वाटला. त्याची सोल्युशन्स पण मिळाली की अल्टरनेटिव्ह काय आहेत ते बघितलं आणि त्यातनं तुम्हाला सोल्युशन पण मिळालं. आता याच आधारावर मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जसं म्हणलात की चॅलेंजेसला सोल्युशन शोधत राहणं हा म्हणजे स्टार्टअप फाउंडर्सच्या लाईफमधला एव्हरीडे टास्क आहे. पण आधी तुम्ही फाउंडर्स नव्हतात, आधी तुम्ही एक एम्प्लॉई होतात कुठल्या तरी ऑर्गनायझर, आणि मग हा एम्प्लॉई टू एंटरप्रेन्योर हा जो जर्नी आहे आणि त्याच्यासाठी जो माइंडसेट चेंज करावा लागतो, जो अप्रोच तुमचा बदलावा लागतो, त्यासाठी तुम्ही म्हणजे काय एफर्ट्स घेतले? सो टू आन्सर दॅट क्वेश्चन, सी रोल आमचा एम्प्लॉईचा होता, पण जे आपण एक माइंडसेट म्हणतो, ओके, सो तुम्ही एम्प्लॉईच्या रोलमध्येही यू कॅन स्टील हॅव अन एंटरप्रेन्योरल माइंडसेट किंवा यू कॅन हॅव अन एम्प्लॉई माइंडसेट. आता एम्प्लॉई माइंडसेट म्हणजे काय की मी माझं काम करते, कंपनीचं काय होतंय मला त्याच्याशी काही संबंध नाही, आय डोंट केअर, माझ्या बॉसने सांगितलं मला हे काम करायचं मी करतोय, ठीक आहे, ते पण ते असतं. पण ऑफकोर्स वेन वी वर एम्प्लॉई ऑल्सो, त्यावेळेला पण आपलं नेहमी असं असतं की हां ठीक आहे मी हे काम करते, पण याच्याऐवजी हे केलं तर मग कंपनीला जास्त फायदा होईल, असं केलं तर ते होईल. सो ऑलवेज आय थिंक तो एक माइंडसेट आहे की तो तुम्ही एम्प्लॉई असूनही त्या माइंडसेटमध्ये यू कॅन स्टील प्रोग्रेस इन युअर करिअर. असं नाही की प्रत्येकाने आपला जॉब सोडून बिझनेस सुरू करायचं आहे, राईट. पण तो माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे की आपण एखादा प्रॉब्लेम बघितल्यावर हे असंच असतं किंवा हे असंच आहे म्हणून त्याला एक्सेप्ट करून पुढे जातो, की आपण म्हणतो की नाही हे असं का आहे, असं नसलं पाहिजे, त्याला असं केलं तर काय होईल. सो तो मला एक वाटतं बेसिक कॅरेक्टरिस्टिक आहे, आणि तो जर का असेल तर कुठे ना कुठे तो आपल्याला ऑफकोर्स हेल्प करतो बेसिकली. म्हणजे इन शॉर्ट तो एम्प्लॉई असतानाही तो माइंडसेट होताच टू टेक द ओनरशिप ऑफ थिंग्स. जे आपण अदर वे अराउंड बरेच एम्प्लॉयर्सचा पण एम्प्लॉईचा माइंडसेट असतो, म्हणून मग they are not able to manage their business that well, right, because they are acting still as an employee only. So role may change, but mindset is ultimately what matters basically. हे करताना यस मुवमेंट कुठली होती केन बॉटसाठीची, की सगळं झालं, तुम्ही इतकी वर्ष काम केलं त्याच्यावरती आणि आता फायनली यस ते झालं, किंवा तो एक क्षण असतो, तर तो कुठला होता तुमच्या आयुष्यातला? इथे आता आम्ही थोडंसं गव्हर्नमेंट ग्रँट्सच्या विषयावर वळू. तर आम्हाला ही जी संकल्पना आली ते बस कोविडच्या अलीकडेच आली होती की असं काही वेंडिंग मशीनचा कन्सेप्ट आपण इनोव्हेट करू शकतो का. सो तिकडनं आमचं आयडिएशन चालू झालं. देर आर मल्टिपल स्टेजेस इन अ स्टार्टअप. तर मग आयडिएशन अराउंड कोविड टाईम चालू केलं. त्याच्यावर आम्ही ड्रॉइंग्स बनवले, ओव्हरऑल कसं फंक्शनॅलिटी असेल, काय करायचं ते करता करता आम्ही पेटंटसाठी अप्लाय केलं. आणि पॅरलली वी वर अप्लाइंग फॉर सर्टन गव्हर्नमेंट फायनान्शियल सपोर्ट स्कीम्स. प्रोटोटाईप पण केलं होतं. हां, त्याचा आम्ही एक प्रोटोटाईप पण बनवला. जे आम्ही आयडिएशन केलं होतं त्याचं आम्ही एक व्हेरी काय म्हणतात त्याला फ्रुगल प्रकारामध्ये आम्ही एक प्रोटोटाईप बनवला, विच वॉज वर्किंग प्रोटोटाईप. म्हणजे आम्ही ऊस ठेवला आणि बाहेर रस एक ग्लास निघाला. ओके, दॅट वॉज एंड टू एंड एंटायर सायकल अँड दॅट वॉज वर्किंग प्रिटी वेल. दॅट वॉज अ प्रोटोटाईप. आणि त्याच्यानंतर आम्ही 2 वेगळ्या ठिकाणी अप्लाय केलं होतं. एक शार्क टँक आणि एक गव्हर्नमेंटची ग्रँट होती विच इज कॉल्ड बायरॅक. ओके, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी नावाची एक डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटची. त्याच्या अंडर एक बायरॅक BIG नावाची स्कीम आहे, विच इज गिवन ओनली टू हाय रिस्क इनोव्हेशन्स. म्हणजे वेअर इन द पर्सेंटेज ऑफ फेलियर इज मोर दॅन 90%. म्हणून त्याला हाय रिस्क इनोव्हेशन म्हणतात, की तुम्ही नक्कीच फेल होणार आहात. पण त्याच्यामध्ये कोणी सपोर्ट करणार नाही. मग गव्हर्नमेंट म्हणाली की तुमच्या आयडियामध्ये जर का दम असला, वेदर इट इज हाय रिस्क ऑर नॉट डझंट मॅटर, बट इफ इट इज अ व्हेरी अमेझिंग इनोव्हेशन ऑर आयडिया, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. आणि आमचं पहिलं यस मुवमेंट वॉज वेन वी गॉट द ग्रँट, बायरॅक ग्रँट ऑफ 50 लाख रुपीज फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया.
कारण ती स्टेज अशी होती की आमचा प्रोटोटाईप तयार झाला होता. बरं. तिथपर्यंतचं कॉस्ट आम्ही स्वतः बेअर केलं होतं. पण आता या प्रोटोटाईप पासून जर का फायनल जे मार्केट रेडी प्रोडक्ट करायचं आहे त्याला मिनिमम 50 लाख तरी त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट आम्हाला करायची होती. आणि ऑफकोर्स वी डिड नॉट हॅव दोज फंड्स. तर तो एक सिच्युएशन होता की आता पुढे कसं जायचं, बहुतेक आपल्याला जाता येणार की नाही येणार पुढे, कारण 50 लाख इज अ बिग अमाऊंट दॅट वे. तर तिथे आम्ही स्टक होतो. आणि थँकफुली ॲज ए सेट की ही जी ग्रँट मिळाली ती 50 लाखची होती. आणि गुड पार्ट इज की म्हणजे ही पूर्णपणे गव्हर्नमेंटची ग्रँट आहे आणि इट्स अ इक्विटी फ्री ग्रँट. म्हणजे याच्याऐवजी तुम्हाला आपल्याला कंपनीचं इक्विटी किंवा शेअर्स त्यांना द्यावं लागत नाही. ओके. ते भारतामध्ये जे काही इनोव्हेशन होत आहेत त्याच्यासाठी तुम्हाला मेरिट बेसिसवर ऑफकोर्स त्याचं होल सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला अप्लाय करायला लागतं. मग इंटरव्ह्यू आहे, मग प्रेझेंटेशन आहे, डॉक्युमेंटेशन आहे. पण ते जर का झालं तर हे आम्हाला सपोर्ट मिळालं थ्रू IIT बॉम्बे. आणि त्या सपोर्टमुळे मग आम्ही फायनली प्रोडक्ट तयार करू शकलो, जे तिथे तो एक प्रूफ झाला की हा प्रोडक्ट MVP आपण त्याला म्हणतो, मिनिमम वायबल प्रोडक्ट. तो MVP आपण तयार केला आणि दॅट इज वेअर फायनली वी कुड सी की हा आता प्रोडक्ट बनू शकतो. सो फॉर अस आय थिंक दॅट वॉज द येस मोमेंट. कारण त्यावेळेला जर का आम्हाला तो 50 लाखचा सपोर्ट जर का सरकारकडनं नसतं मिळालं तर देन वी डोंट नो की आपण त्यातनं पुढे कसं काय केलं असतं म्हणून. आणि त्यावेळेला काय होतं प्रॉब्लेम की इन्व्हेस्टर्स जे आपण म्हणतो नॉर्मली इन्व्हेस्टर्स विल नॉट फंड ॲट दॅट स्टेज, कारण ॲज मिलन सेड रिस्क इज हाय. तुमचं प्रोडक्ट तयार होणार की नाही तो पण डाऊट आहे, कारण अजून प्रोडक्ट पूर्णपणे तयार झालेला नाहीये. सो देर इज अ व्हेरी ह्यूज रिस्क. झालं तर इट विल गो अप, बट नाही झालं तर इट विल गो टू झिरो. तर तेवढी रिस्क नॉर्मल जे इन्व्हेस्टर्स असतात ते आपल्याकडे घेत नाही. पण थँकफुली गव्हर्नमेंट इज नाव कमिंग अप विथ लॉट ऑफ सच इंटरव्हेन्शन्स जे अर्ली स्टेजला जर का तुमच्या इनोव्हेशनमध्ये खरंच चांगलं काहीतरी असेल आणि ॲज अ टीम तुमच्याकडे जर का केपेबिलिटी असेल तर सच काइंड ऑफ सपोर्ट इज अवेलेबल फ्रॉम गव्हर्नमेंट ॲक्च्युली. म्हणजे हाच आम्हाला खरं तर पुढचा प्रश्न विचारायचा होता की आपली स्टार्टअप इकोसिस्टीम जी आहे सपोर्टच्या हे बऱ्याच आता ज्यांच्या डोक्यात आयडिया आहे किंवा त्यांना काही करायचं आहे किंवा पहिलं पाऊल टाकलंय पण फंडिंग्स नाही आहेत, जो एक मेन मुद्दा आहे, त्यांना हे माहीत नसतं. तर अशी आपली सपोर्टिव्ह स्टार्टअप इकोसिस्टीम आहे आणि ते हे ह्या गोष्टी पण तुम्हाला रिसर्चमधनंच डेफिनेटली कळल्या असतील. तर ते थोडं एक्सप्लेन कराल की तुम्ही कसं या प्रोसेसमध्ये. सो बेसिकली ही जी स्टार्टअप इकोसिस्टम आहे ही खूप फास्ट पेसनी इव्हॉल्व्ह होतीये. एक इफ आय गो बॅक 10 years बॅक तर तेव्हा स्टार्टअप इकोसिस्टम वॉज जस्ट ॲट अ नेसेंट स्टेज आणि गव्हर्नमेंट सपोर्ट होता, पण इट वॉज नॉट सो ओपनली अवेलेबल फॉर जनरल पीपल. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे खूप वेगळ्या वेगळ्या वेबसाईट्समध्ये जाऊन रिसर्च करून काय ॲप्लिकेबल आहे काय नाही ॲप्लिकेबल आहे. पण आता बरेच असे प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता की बरं मी या डोमेनमध्ये किंवा या सेक्टरमध्ये माझं स्टार्टअप आहे, तर या स्टार्टअपसाठी कोणते फंड्स अवेलेबल आहेत. फंड्सचे पण वेगळे वेगळे प्रकार असतात. काही ग्रँट्समध्ये असतात, काही इक्विटी असतात, काही डेट असतात. सो ते वेगळे वेगळे कोणते फंड्स अवेलेबल आहेत किंवा तुमच्या स्टार्टअपची जी स्टेज आहे त्या वेगळ्या वेगळ्या स्टेजेससाठी कोणते फंड्स अवेलेबल आहेत हे सगळं खूप चांगल्या प्रकारे आता गव्हर्नमेंट प्रयत्न करते की एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी. देर आर मल्टिपल प्लॅटफॉर्म्स अँड फोरम्स वेअर यू गेट दिस इन्फॉर्मेशन. सो प्रेक्षकांना मी हे नक्कीच सांगेन की रिसर्च करणं इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. आम्हाला कोणी बाहेर येऊन सांगितलं नाही, आम्ही खूप अभ्यास केला, मग कळालं की अरे असं आहे. देन वी वेंट अँड स्पोक टू सम पीपल. ते म्हणाले हो हे तुम्ही अप्लाय करू शकतात. अँड देन वी डिड फर्दर डिटेल रिसर्च अबाउट दोज पर्टिक्युलर फंडिंग स्कीम्स. आणि त्याचं एक स्टार्टिंग पॉईंट असं आहे की देर आर इन्क्युबेटर्स, त्यांना स्टार्टअप इन्क्युबेटर्स म्हणतात. तर व्हॉट गव्हर्नमेंट हॅव डन इज देर आर व्हेरियस इन्स्टिट्यूट्स, जसं IIT बॉम्बे आहे किंवा पुण्यात आपल्याकडे व्हेंचर सेंटर म्हणून आहे जे आपले NCLचं स्टार्टअप इन्क्युबेटर आहे. तर हे सगळे जे इन्क्युबेटर्स आहेत ना तिथे ते काय करतात की तिथे तर हा सारी इन्फॉर्मेशन आय मीन यू कॅन गेट, जर का तुमचं स्टार्टअप आहे यू कॅन गेट इन्क्युबेटेड ॲट वन ऑफ दीज इन्क्युबेटर्स. आणि मग तिथले जे काही लोक आहेत आपले इन्क्युबेटरचे ते आपल्याला हेल्प करतात टू अंडरस्टँड की व्हॉट आर द डिफरंट स्कीम्स दॅट आर देअर आणि ती कसं आपण अवेल करू शकतो वगैरे. बेसिकली दॅट इज द थिंग. सो हा बेसिकली स्टार्टअप इकोसिस्टमचा एक महत्त्वाचा भाग आहे जे आहे ते. तो म्हणजे अशा गोष्टी केल्या तर एक एक आयडिया सुचत जाऊन पुढचं पाऊल टाकायला मदत नक्कीच होऊ शकते. आणि भरपूर असे अवेलेबल ॲव्हेन्यूज आहेत जे ॲस्पायरिंग ऑन्टरप्रिनर्सला एखाद्या वेळेस माहिती नसतील. सो गुगल इज युअर बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंड, करेक्ट.
तुम्ही प्रश्न विचारा आणि हल्ली तर एआयचा जमाना आहे. तो थ्रू एआय इट कॅन पॉसिबली गिव्ह यू कन्सॉलिडेटेड लिस्ट ऑफ फंड्स ऑल्सो. दे कॅन ट्राय दॅट. गव्हर्नमेंट अव्हेन्यूज पण आपण त्याला म्हणजे गव्हर्नमेंटकडनंच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. सो गव्हर्नमेंट इज व्हेरी सपोर्टिव्ह इन दीज एरियाज. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. फक्त एक छोटासा रिसर्च जेणेकरून तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता आणि मग तुमची आयडिया तुम्ही प्रोडक्टिव्ह बनवू शकता. आणि स्टार्टअप इंडिया नावाचे जे वेबसाईट म्हणजे आपलं स्टार्टअप इंडिया आहे त्यांच्या वेबसाईटवर सगळं असतं मेन्शन्ड. सो दॅट इज युअर स्टार्टिंग पॉईंट. बरोबर. परफेक्ट. मला ना एक स्टेप फक्त मागे जायला परत आवडेल की हे सगळं करत असताना मला एक तो थॉटमध्ये आला आणि तो खूप आवडला की ह्याच्यात फक्त ना तुमचा स्वतःचा किंवा दोघांचा विचार नव्हता. मला तो शेतकऱ्यांचा विचार फार आवडला की त्यांना पण सो इंडिया हे किती नाही म्हटलं तरी आपण फार्मर्स कंट्री म्हणतो आणि त्यांना अन्नदाता असंच आपण म्हणतो. सो त्यांचा विचार करून की आपल्याकडे त्याचं रॉ मटेरियल प्रचंड प्रमाणात अवेलेबल आहे, त्याचा योग्य तो वापर करायचा आणि त्याचा मोबदला शेवटी त्यांना सुद्धा मिळणारच आहे. सो याच्याबद्दल काय सांगाल? त्याच्यासाठी मी एक वेगळं उत्तर देतो की बिझनेस करायचे वेगळे वेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत. फॉर मी अँड कीर्ती आमचं एकच पर्स्पेक्टिव्ह होतं की आम्ही जर का बिझनेस करणार तर फक्त पैसे कमवण्यासाठी नाही. पैसे इज ऑलवेज अ सेकंडरी और मे बी अ टर्शियरी ऍस्पेक्ट. ओके. एक काहीतरी हायर पर्पज असलं पाहिजे. तुमच्या बिझनेस करण्यामागचा काहीतरी उद्देश म्हणजे हायर पर्पज की फक्त मी एकट्याने कमवायचे नाहीयेत, माझ्यामुळे सोसायटीला ॲट अ व्हेरी हाय लेवल इम्पॅक्ट झाला पाहिजे. तो ॲट अ हाय लेवल इम्पॅक्ट म्हणजे काय? सर्वात पहिले म्हणजे इन आवर कन्सेप्ट शेतकरी, की आमच्या बिझनेसमुळे शेतकऱ्यांना कॉन्स्टंट मार्केट किंवा कॉन्स्टंट बिझनेस मिळेल. त्याच्यामुळे मग देन दे कॅन गेट गुड सपोर्ट, राईट. सो त्यांची सोशिओ इकॉनॉमिक कंडिशनमध्ये खूप डेव्हलपमेंट मदत मिळू शकते. मोर इम्पॉर्टंटली इवन द कन्झ्युमर्स इन द अर्बन सेटअप, त्यांना आज बघायला गेलं इन सेटअप्स लाईक मॉल्स अँड मल्टिप्लेक्सेस, तर त्यांना काय आहे, सॉफ्ट ड्रिंक्स आहेत किंवा शुगर लेडन ड्रिंक्स आहेत. त्यांच्याकडे काहीही फ्रेश किंवा नॅचरलचं ऑल्टरनेटिव्ह नाहीये. सो जर का आम्ही हे उपलब्ध करून दिलं तर डेफिनेटली कन्झ्युमर्स विल चूज शुगर केन ज्यूस ओव्हर एनी अदर बेवरेज ऑल्टरनेटिव्ह. म्हणजे ते कंझ्युमर कन्झ्युमर्सची हेल्थ आणि शेतकऱ्यांची प्रॉस्पेरिटी. बरोबर. सो शुगर केन ज्यूसला एक लाईफस्टाईल ड्रिंक बनवायचं हे जे तुमचं स्वप्न आहे, तर त्याच्यामध्ये आता पुढची स्टेप काय असणार आहे? सो बेसिकली वेन वी से लाईफस्टाईल ड्रिंक, आता शुगर केन ज्यूस हा सगळ्यांचा आवडता आहे. म्हणजे भारतात जर का तुम्ही जाऊन 100 लोकांना विचारलं तर 100 पैकी मे बी 97 किंवा 98 लोक म्हणतील की मला शुगर केन ज्यूस आवडतं, पण मी पित नाही कारण तो हायजिनिक मिळत नाही. सो आम्हाला ते जाणवलं की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम याच्यात जे आहे ते हायजीनचा आहे. सो दॅट वॉज द फर्स्ट थिंग दॅट वी सॉल्व्ड थ्रू अवर फुल्ली ऑटोमॅटिक मशीन. तर आता मी थोडंसं थोडक्यात आपल्या मशीनबद्दल सांगते ज्याच्याकडून आपल्याला हे कळेल. तर बेसिकली आपण काय केलं की आपण शुगर केन ज्यूसची वेंडिंग मशीन तयार केली आहे. आता वेंडिंग मशीन म्हणजे कशा प्रकारची की इट इज लाईक एन ATM मशीन. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर ATM मशीन सारखं आहे. आता ATM मध्ये कसं आपण जातो आणि आपलं जे काही इनपुट करतो आणि आपल्याला पैसे तिकडनं बाहेर येतात, तिथे कोणी माणूस नाहीये, ऑपरेटर नाहीये. ठीक आहे. सेम वे आपल्या मशीनमध्ये आपण मशीनच्या आतमध्येच ऊस स्टोअर करून ठेवतो. ओके, राईट. आणि मशीनवर स्क्रीन आहे मोठी, तिथे जाऊन कस्टमर स्वतः सिलेक्ट करेल की मला 1 ग्लास शुगर केन ज्यूस पाहिजे, 1 ग्लास शुगर केन विथ लेमन पाहिजे किंवा विथ जिंजर पाहिजे. फ्लेवर्स पण आहे आपल्याकडे. आणि त्यांनी जे काही सिलेक्ट केले त्याचं पेमेंट ते करतील. तर कॅश आपण एक्सेप्ट करत नाही, डिजिटल पेमेंट्स आहे. वन्स द कस्टमर मेक्स द पेमेंट, मशीन रिसिव्स द मनी. आफ्टर दॅट आपला जो मशीन आहे तो ज्यूस तयार करायला सुरुवात करतो. ठीक आहे. आणि वी हॅव अ ट्रान्सपरंट विंडो, तर त्यातनं तुम्हाला दिसेल की तो ज्यूस आधी बनवून ठेवलेला नाहीये. जेव्हा तुमचे पैसे जातात तेव्हा ती मशीन फ्रेश ज्यूस बनवते आणि तो ग्लास बाहेर येतो. आपण तो ग्लास उचलायचा, प्यायचा आणि तिकडनं जायचं. तर वी डोंट रिक्वायर एनी ऑपरेटर टू ऑपरेट दॅट मशीन एक्सेप्ट फॉर ऑफकोर्स त्याला रिफिल करायला लागतो स्टॉकला. इतपत की त्याचं क्लिनिंग पण ऑटो क्लिनिंग आहे. ठीक आहे. तर आपण त्याला स्केड्यूल केलेलं आहे, तर स्केड्युलर प्रमाणे तो ऑटो क्लिनिंग करतो. तर हे केल्यामुळे हे किंवा हा इनोव्हेशन करायच्या मागचा थॉट प्रोसेस काय होता की एक कन्झ्युमरसाठी ऑफकोर्स हायजीनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. बरोबर. की हायजीनिक आपण कसं देऊ शकतो. दुसरा प्रॉब्लेम कसा होता की वन इज अ कन्झ्युमर प्रॉब्लेम, सेकंड इज ऑफकोर्स फार्मरसाठी की आपण यांचं जे काही प्रोड्यूस आहे ते पण चांगल्या जागेवर कसं अवेलेबल करू शकू. आता चांगल्या जागेवर अवेलेबल करायचं म्हटलं की मग किऑस्क मॉडेल आला. आता किऑस्क जसं आपण कॅफे कॉफी डे किंवा कॉफीचे किऑस्क आहे. बट द चॅलेंज विथ किऑस्क इज त्यांचे
रेंटल जे आहे ते एवढे हाय आहेत की ते उसाच्या रसाला कधीच परवडणार नाही. आज कॉफी आपण 300 रुपये 400 रुपये पैसे देऊन तेवढे घेऊन घेतो मॉलमध्ये किंवा चांगल्या जागेला, पण उसाच्या रसाला आपण 300 रुपये घेणं हे भारतात आपल्याला कधीच पटणार नाही आणि कन्झ्युमरला पण पटणार नाही, फक्त आपण हायजीन देतोय म्हणून. सो ते आम्हाला एक प्रॉब्लेम लक्षात आला की आपण हायजिनिक देण्यासाठी जर का किऑस्क टाकला तर तो फॉर्म्युला किंवा मॅथमॅटिक्स कधीच बसणार नाही. तर काय करता येईल, तर दॅट इज वेअर वी थॉट की रेंट कमी करण्यासाठी ऑब्वियस सोल्युशन एक आहे की त्याला कॉम्पॅक्ट कसं करता येईल, छोटं कसं करता येईल. पण छोटं केलं तर माणूस कुठे उभं राहणार, तो ज्यूस कसं बनवणार, कारण माणसाला ऑपरेट करायला हॉरिझॉन्टल जागा लागते. सो असं करता करता ती आयडिया इव्हॉल्व्ह झाली आणि त्यांना आम्ही विचार केला की आपण वेंडिंग मशीन बनवूयात. ती छोटी असेल, त्यामुळे आता आज आपली जी मशीन आहे ते फक्त 12 स्क्वेअर फीट जागा घेते, 4x3. बापरे. एखादा किऑस्क म्हटलं की त्याला कमीत कमी 100-150 स्क्वेअर फीट जागा लागते. सो ऑलमोस्ट लाईक 10% जागा आपण त्याच्यात 10%वर आलो, 90% आपण कमी केलंय, 10% करतोय. तर त्याच्यामुळे आपल्याला जी लागणारा रेंट आहे तो काहीच नाही, खूप कमी झालाय. कारण आपण मॉलमधली जागा एखादा कॉर्नर आहे, आपण तिथे आपली मशीन ठेवतो. बरोबर. सो हायजीनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि रेंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्यामुळे आता आपण याला अशा सगळ्या जागेवर अवेलेबल करू शकतो जिथे तो लाईफस्टाईल ड्रिंक म्हणून बघितला जातोय. बरोबर. राईट. कारण कसं असतं की एक हायजीन आणि दुसरं ती मशीन कुठे उभी आहे, हे दोन्ही महत्वाचं आहे. की वेन यू सी दॅट मशीन इन अ, आता आमचं सध्या पॅव्हिलियन मॉलला आहे. सो वेन अ प्रीमियम प्लेस लाईक पॅव्हिलियन मॉलला असेल तर नक्कीच तो एक आपल्याला डोक्यात येतो की हा इथे मॅकडोनल्ड्स आहे, इथे KFC आहे आणि इथे उसाचा रस आहे. सो तो एक ऍस्पिरेशन जो आहे त्याच्याबद्दलचा तो वाढतो लोकांमध्ये. आणि दॅट इज हाऊ द होल जर्नी वॉज की आपण त्याला एक रोड साईड ड्रिंक वरनं एक प्रीमियम लोकेशनला कसं घेऊन जाण्यासारखं, पण फक्त घेऊन जाण्याचं नाही, पण त्या प्रीमियम लोकेशनसाठी त्याला सुटेबल कसं करू शकतो, हा पूर्ण आमचा जर्नी होता अँड द बेसिकली. विजन इज टू मेक इट अ ग्लोबल ड्रिंक, अ ग्लोबल बेवरेज. ग्लोबलचं तुम्ही आता जर का बोललेलाच आहात, सो त्या विषयाला आपण हात घालूयात की इंडिया सोडून याला जर का ग्लोबल करायचं झालं तर त्याबद्दलचा रिसर्च तुमचा झाला का आणि काय प्रॉस्पेक्ट आहेत त्या एरियामध्ये? थोडक्यात सांगायचं झालं तर मागच्या वर्षी आम्हाला इंडियन गव्हर्नमेंटनी मिडल ईस्टमध्ये दे हॅड टेकन अस ॲज अ पार्ट ऑफ देअर डेलिगेशन फॉर अ व्हेरी हाय लेवल एम काँग्रेस नावाचा एक इव्हेंट होता, जिथे आम्हाला महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट आणि इंडियन गव्हर्नमेंट दे हॅड टेकन ॲज अ पार्ट ऑफ द डेलिगेशन. तिथे आम्ही आमचं एक एक्झिबिट केलं होतं, आमचा बूथ लावला होता आणि देअर वी हॅपन टू डिस्प्ले आवर इनोव्हेशन टू पीपल. आणि आम्हाला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला तिकडनं. वी गॉट गुड अमाऊंट ऑफ एन्क्वायरीज आणि त्यातल्या आता 1-2 एन्क्वायरीज एवढ्या सिरियस आहेत दॅट वी हॅव अ ऑर्डर फ्रॉम देम की आम्हाला इकडे मिडल ईस्टमध्ये साधारण 150 ते 200 मशीन लावायचे आहेत, आपण कधी लावू शकतो. अरे क्या बात आहे. आणि कन्सिडरिंग द क्लायमॅटिक कंडिशन्स ऑफ मिडल ईस्ट अँड द स्पेंडिंग कॅपॅसिटी ऑफ द पीपल आउट देअर, तेवढंच नव्हे तर विचार करा, ऊस भारतातनं मिडल ईस्टला एक्सपोर्ट होईल, हे कुणी कधी विचार नसेल केला, जे आता एक घडणार आहे, शक्य होईल. सो ह्याच्यापेक्षा जास्त अभिमानाची गोष्ट नाही की आपल्या शेतकऱ्याचा ऊस एक्सपोर्ट होणार आहे. सो आमचा जो पूर्ण तो होता की आपण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसं यातनं उत्पन्न तयार करून देऊ शकतो. सो भारतातच नव्हे, म्हणजे भारतात तर आपण पॅन इंडिया करणारच, पण स्पेशली जेव्हा आपण एक्सपोर्ट हा चॅनल त्यांच्यासाठी ओपन करू तर त्यांना एक मार्केट, प्रीमियम मार्केट मिळतील आणि एक तो मॅटर ऑफ प्राईड पण आहे आपल्यासाठी की आपल्या भारतातलं शुगर केन आपण एक्सपोर्ट करून तिथले दुबईची लोक पित आहेत ते आपलं, बरोबर, तो आपण या मशीन मधनं पूर्ण साध्य केलेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त व्हॉल्युम्स वाढतील आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळू शकतो. नाही, ही कॉन्सेप्ट म्हणजे ही थॉट प्रोसेसच इतकी वेगळी आहे, कोणीच खरंच विचार केला नसेल की ऊस हा आपला भारताबाहेर मिडल ईस्ट सारख्या कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट होऊ शकतो. आणि अर्थातच याचं श्रेय तुम्हाला दोघांना जाईल किंवा केन बॉटला जाईल अर्थातच, की त्यामुळे हे शक्य होणार आहे. आणि तिथले लोक पण जर का रस प्यायला लागले तर ह्यापेक्षा खरंच प्राऊड मुवमेंट कुठलीच असू शकत नाही. आणि मिडल ईस्ट कुड बी अ जस्ट अ स्टार्ट, म्हणजे ती सुरुवात असेल. याच्या पुढे बऱ्याच मिडल ईस्ट फक्त एकच सांगितलं, अदरवाईज आम्हाला साऊथ आफ्रिकावरनं, आम्हाला युरोपवरनं पण इन्क्वायरीज आहेत, व्हेरी गुड इन्क्वायरीज. बट सध्या कसं आहे की हे एक हार्डवेअर इनोव्हेशन आहे, त्याची जर्नी थोडी लॉंग टर्म असते. तर आम्ही आता फारसं आउट फॉरवर्ड लुकिंग म्हणजे एक्सपोर्टसाठी आम्ही आत्ता नाही विचार करत आहोत. मे बी नेक्स्ट इयर ऑनवर्ड्स आम्ही त्याचं चालू करू. बट राईट नाव इंडियामध्ये कसं पुणे, मग नंतर मुंबई,
दिल्ली and टियर everywhere. 1 टियर 2 सिटीजला बट कसं हा एक्सपांड करू रोडमॅप एक शकू. आपल्यासाठी आहे, Correct. त्यामुळे नक्कीच ते आज नाही उद्या होईल आपल्याकडनं. बरोबर. पण हे basically. फक्त केनबॉट साठीच नाही, आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची नक्कीच, गोष्ट आहे. नक्कीच. नक्कीच. भारतीय आपण आहोत तर आपल्या इथलं काहीतरी प्रॉडक्ट आणि तेही आपलं सांस्कृतिक product. प्रॉडक्ट. सांस्कृतिक करेक्ट product. कल्चरल ड्रिंक. करेक्ट करेक्ट करेक्ट. इंडीड. आता मगाशी तुम्ही कोविडचा विषय काढलात, तर मला तो एक प्रश्न म्हणजे त्याचं उत्तर जाणून घ्यायला आवडेल की कोविड काळामध्ये कसं टॅकल केलं. हायजीनबद्दल या बोलत होत्या आणि आपण कोविड प्रूफ पॅकेजिंग सुद्धा दिलं, तर ते कसं सगळा प्रवास त्या अडचणी कशा टॅकल केल्या? सो बेसिकली त्यातले 2-3 भाग आहे. प्री कोविड जो होता आमचा सेमी ऑटोमॅटिक मॉडेल होता. ते आम्ही कॉर्पोरेट कॅफेटेरियाजमध्ये करायचो. TCS, इन्फोसिस, विप्रो त्या कंपनीजमध्ये. पण कोविडमध्ये ते सगळे बंद झाले, तर तो सगळा बंद झाला होता. आणि ही मशीन जी आहे केनबॉट ती तोपर्यंत तयार झाली नव्हती, कारण आपण कोविडमध्ये सुरुवात केलं होतं. सो मधला जो काळ होता तो एक साधारण 1.5-2 वर्षाचा. त्यावेळेला आपलं ऑलमोस्ट काहीच नव्हतं. त्यामुळे आपण त्यावेळेला काय केलं की आपण शुगर केन ज्यूसला बॉटलमध्ये पॅकेजिंग केलं. त्याचा रिसर्च पण ऍक्च्युली आम्ही करून ठेवलेलं होतं, पण ते आम्ही तोपर्यंत कधी लॉन्च केला नव्हता. तो लॉन्च कधीतरी नंतर करूया तसं आमच्या डोक्यात होतं. पण आता नेमकं कोविड आलं आणि कोविडमध्ये तो पॉसिबिलिटी होती, तर आम्ही त्यातले काही 2-3 कॉम्बिनेशन्स पण तयार केले होते. उसाचा रस अलॉंग विथ कैरीपन्ना, टू बी व्हेरी ऑनेस्ट. गन्ना पन्ना. गाजले होते ते गन्ना पन्ना. मला ते नावच इतकं आवडलंय ना की ते माझ्या डोक्यात राहिलं. राईट. तर ते कोविडच्या काळात आपण ते लोकांना होम डिलिव्हरी देता येईल, त्यामुळे आपण तो पॅकेजिंगचा भाग केला होता. पण ते आपण तेवढं कोविड पुरतं केलं आणि त्याच्यानंतर मग आपण परत ते डिस्कंटिन्यू करून मशीनकडे फोकस करतोय, कारण सध्या आपल्याला फ्रेश ज्यूसला जास्त प्रमोट करायचं आहे बरोबर. rather than पॅकेज ड्रिंक. बेसिकली दॅट इज द आयडिया. पण तोही आपण प्रिझर्वेटिव्ह फ्री आणि नॅचरल फॉर्म मध्ये केलेला होता तो research अच्छा. पण. पण अगेन महत्वाचा मुद्दा, प्लॅन बी ऑलरेडी Ready एक रेडी होता. होता. असं नव्हतं की आता असं अडचण आली तर आता काय करायचं. सो ऑन्टरप्रिनर माइंडसेट इज व्हॉट नेक्स्ट. हम्म. चॅलेंज आला, बरोबर व्हॉट काय नेक्स्ट. बरोबर यू बरोबर. कॅन्ट सिट अँड क्राय. करेक्ट करेक्ट. दॅट इज व्हॉट अन ऑन्टरप्रिनर माइंडसेट इज ऑल अबाउट. आणि कोविड वॉज सगळ्यात मोठं चॅलेंज, सगळ्यात पण ते पण मोठं. तुम्ही टॅकल करू शकलात. सो खरं तू म्हणते तसं प्लॅन बी त्यांचा रेडी रेडी होता ऑलरेडी. येस. सो टेक आणि इनोव्हेशन वापरून तुम्ही शुगर केन साठी केन बॉटचं निर्माणच केलं असं आपण म्हणूया. सो अशा अजून कुठल्या आयडिया आहेत ज्या अशा कन्वर्ट होऊ शकतात, सो ज्या प्रेक्षकांसाठी असतील किंवा त्यातनं लोक पण काही उचलू शकतात बा, असं तुम्हाला वाटतं? ओके. सो 2 गोष्टी आहे की आता आम्ही याच्यातनं पुढे काय करायचं प्लॅन करतो, आधी मी ते सांगेल. तर बेसिकली जेव्हा आम्ही मशीन बनवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही उसाच्या रसासाठी असं विचार करून केली. पण ते पूर्ण करता करता आम्हाला असं जाणवलं की आता जे काही मशीन आपली तयार झालेली आहे दॅट कॅन बी नाव एक्सटेंडेड फॉर अदर फ्रूट अँड व्हेजिटेबल ज्युसेस ऑल्सो. ठीक आहे. बरं, हा म्हणजे बरं. ऑलमोस्ट 80% ऑफ द टेक्नॉलॉजी विल रिमेन सेम. 20% त्यातलं चेंज होईल आणि आम्ही याला एक्सटेंड करू शकू शुगर केनच्या बियॉन्ड ऑल्सो, की आपल्याला बाकी फ्रूट ज्युसेस पाहिजे, व्हेजिटेबल ज्युसेस किंवा स्मूदीज ते पण आपण करू शकतो. तर आमचा पुढचा प्रवास तो असणार आहे की उसाच्या रसा व्यतिरिक्त आपण बाकी ज्युसेस आणि ते सगळे कसं हेल्दी आणि हायजिनिक प्रमाणे इथे आणू शकतो. तो एक भाग झाला की पुढचं काय करता येईल. दुसरं ॲज यू सेड की टू आस्क द क्वेश्चन की काय करता येऊ शकतं आयडिया. ती मला असं वाटतं आयडियाज ना सगळ्यांकडे भरपूर आहे, बरोबर. पण आयडियाने ऍक्च्युली काही होत नाही टू बी व्हेरी ऑनेस्ट. हा, कारण आयडिया हा जस्ट 1% त्याचा भाग आहे आणि आयडियाज खूप आहेत, पण त्या आयडियावर सातत्याने आणि लॉंग टर्म मध्ये आपल्याला काम करायची इच्छा आहे का, हे सगळ्यात आधी विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण खरंच म्हणजे जर्नी डिफिकल्ट आहे कुठलाही बिझनेस का. आपला हाच असं नाही, आम्ही बरेच आता स्टार्टअप एंटरप्रेन्योरशी बोलतो, प्रत्येकानं त्यांचे खूप चॅलेंजेस आहेत. बरोबर. तर जर का तुम्हाला त्या विषयावर खरंच काही खूप पॅशनेटली लागत असेल, म्हणजे आता कोविडचं उदाहरण देते मी. कोविडमध्ये जेव्हा काहीच नव्हतं एके वेळेला आमच्याकडे, माझा भाऊ जर्मनीला असतो, माझा भाऊ आणि वहिनी तिथे जॉब करतात. तर त्यांनी आम्हाला म्हटलं की तुमचं बिझनेस बंद झालंय, तर वाय डोंट यू अप्लाय, माझ्या कंपनीमध्ये रिक्वायरमेंट आहे इथे, आय कॅन रेकमेंड युअर प्रोफाईल आणि यू बोथ कॅन शिफ्ट हिअर. सो तशा मोमेंट ना खूप टेम्पटिंग असतात, अगदीच. राईट. म्हणजे कारण ऑन वन साइड युअर बिझनेस इज इम्पॅक्टेड, 0 आहे. दुसरीकडे तुम्हाला स्वतःच्या कोणीतरी म्हणतोय की तुमचं प्रोफाईल मी माझ्या कंपनीमध्ये टाकतो आणि बरोबर. यू विल गेट सिलेक्टेड, कारण खूप हायरिंग चाललंय. सो साहजिक आहे टेम्प्ट होणं. आणि एका क्षणी का ना हो, ते आम्हाला पण वाटलं की हा शॅल वी कन्सिडर दिस. पण मग परत जेव्हा विचार केला तेव्हा लक्षात आलं की नाही, आपण हे सगळं का सुरू केलं होतं इन द फर्स्ट प्लेस. द आयडिया वॉज नॉट टू फायनान्शियली सिक्युअर आवरसेल्फ.
द आयडिया वॉज टू हॅव अ लार्जर इम्पॅक्ट. मग एवढीशी अडचण आली आणि आपण लगेच विचार करतोय की आपण यातनं सुटायचं का? सो दॅट इज नॉट द राईट थिंग टू डू, राईट? सो तो एक महत्वाचा भाग आहे की आपण ड्युरिंग ऑल अप्स अँड डाऊन्स त्याला स्टिक करून राहू शकू का, त्याच्यावर आपण की आपल्याला असं वाटेल की नाही सोडून द्यावं, काहीतरी दुसरं करावं, ते आपल्याला महत्वाचा भाग आहे जेव्हा आपण कुठलीही आयडिया सिलेक्ट करू सो तेव्हा. आयडिया कॅन बी एनिथिंग, पण हा. ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. बरोबर. तो एक भाग झाला. पण अजून एक भाग असा आहे की एक माइंडसेट असतं, जसं आम्ही बोलतोय कधीचं, अन ऑन्टरप्रिनर, वन्स अन ऑन्टरप्रिनर ऑलवेज अन ऑन्टरप्रिनर. तर आता 2 फेजेस होते आमच्या बिझनेसचे. प्री कोविड जसं कीर्ती बोलली तसं, आणि कोविड त्याच्यानंतर पोस्ट कोविड केनबॉट वेंडिंग मशीन. पण जो मधला काळ होता, एक्झॅक्टली वेन द कोविड हॅपन्ड, मार्च 2020, तेव्हा आमचा बिझनेस ओव्हरनाईट बंद झाला. राईट? आम्हाला कल्पना नाही, कुणालाच कल्पना नव्हती की हे कोविड काय आहे, किती दिवस चालणार आहे, किती क्रिटिकल आहे, काय आहे, काहीच माहिती नाही. पण आम्हाला घरी बसून नेटफ्लिक्स बघणं किंवा टाइमपास करणं आम्हाला पटत नाही. बरोबर. राईट? आणि आमचं चर्निंग सतत चालू असते. तर अक्षरशः आम्ही एक छोटीशी ॲक्टिव्हिटी केली. आम्ही एक साधारण 500 नारळ पाणी वाकड आणि हिंजवडीच्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही डोनेट केली, बिकॉज दॅट वॉज पीक समर. आणि पोलीसची लोक सगळी रस्त्यावर खूप गरमीमध्ये काम करत होती. राईट? तर आम्ही फक्त एक छोटासा तो एक एक्सरसाइज केला की बाबा असं करून एक छोटी पोस्ट टाकली फेसबुकवर. त्या एका पोस्टनंतर अक्षरशः आमचे बरेच मित्रांनी आम्हाला एका दिवसात कॉल केला, मिलिंद आणि कीर्ती तुम्ही जे करतायत, काय करतायत, वी वॉन्ट टू जॉईन यू. बर. आमच्या ध्यानी मनी असं काहीच नव्हतं की आम्हाला काय करा, ही एक वन ऑफ ॲक्टिव्हिटी होती की बाबा एक काहीतरी करूयात. पण आता एवढे मित्रांचे फोन आले, म्हटलं अरे इट कुड बिकम अ मुवमेंट. आणि अक्षरशः आम्ही ओव्हरनाईट विचार केला रात्री बसून की काहीतरी करू शकतो आणि ह्याच्यामध्ये काहीतरी मिनिंगफुल, पर्पजफुल करू शकतो. सो वी स्टार्टेड अ कन्सेप्ट कॉल्ड डोनेट मील पुणे. इट स्टार्टेड विथ जस्ट वन ॲक्टिव्हिटी. ओव्हर अ पिरियड ऑफ 3 months, म्हणजे ऑलमोस्ट ऑगस्ट, 3.5 to 4 months, आम्ही त्या ॲक्टिव्हिटीला एवढं मोठं केलं ॲज अ मुवमेंट, नॉट ओनली 2 of us, लॉट ऑफ पीपल विथ अस, की आम्ही 3.5 ते 4 महिन्यामध्ये 60 लाख ते 70 लाख रुपये उभे केले. आणि आम्ही मोर दॅन 1.25 lakh मील्स डोनेट केलं. स्लम्समध्ये बापरे. आणि मायग्रंट वर्कर्स जे त्यांच्या घरी जात होते त्यांना आम्ही डोनेट केले. Right. सो कसं आहे की वी हॅव टू ॲड व्हॅल्यू टू अवर लाईफ, एव्हरी मोमेंट वी लिव्ह. तुमच्याकडे कामं नाही आहे, धंदा बंद पडलाय, ओके, बट काहीतरी मिनिंगफुल करायला आयुष्यात. तर आम्ही हे केलं आणि ह्याच्यापेक्षा मोठं समाधान कुठेच नाही आहे. नाही, खूप हॅट्स ऑफ मुवमेंट असं म्हणायला हरकत नाही. मुळात ती आयडिया येणं, किंवा तुम्ही जसं म्हणालात की एक छोटीशी ऍक्टिव्हिटी केली, पण त्यातनं हे सुचणं आणि मग त्याला स्टिक राहून, तुम्ही तेच म्हणताय सारखं त्याला स्टिक राहून तुम्ही त्यातनंच काहीतरी मार्ग काढला. आणि शेवटी परत ते सोसायटीसाठी होतं. तिथे पैसे नाही कमावू शकलो, तिथे आम्ही खूप समाधान कमवलं आणि खूप आशीर्वाद कमवले. एवढ्या लोकांकडनं आशीर्वाद आम्हाला मिळाले. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे सोल्युशन शोधत राहणं हा जो एक प्रॉब्लेम समोर होता, काय करायचं, चला सोल्युशन. सर, तुम्ही दोघं जण आता इतकी वर्ष मॅरिड आहात. आम्हाला ना एक छोटासा तुमच्याबरोबर रॅपिड फायर राऊंड खेळायचा आहे, की आम्ही तुम्हाला दोघांना काही प्रश्न विचारू. सो मॅम, तुम्हाला मी प्रश्न विचारतो ज्याची उत्तरं मी ऑलरेडी सरांकडनं लिहून घेतलेली आहे, आणि व्हाईस वर्सा. सो आपण एक एक प्रश्न घेऊया, त्याची तुम्ही उत्तर द्या. ओके? सो मी पहिला प्रश्न मॅम विचारतो. तुमचा आवडता पदार्थ कोणता, घरगुती की हॉटेलचा? घरगुती. आणि कुठला असेल तो? सॅलड. ओके. सो सरांनी घरगुती सांगितलंय, पण पदार्थ दाल बाटी. ओके. अच्छा, पण आवडतं नाही. उत्तर बरोबर आहे. येस. तुमचा आवडता पदार्थ कोणता, घरगुती की हॉटेलचा? नक्कीच घरगुती. मॅडमने लिहिलंय बोथ. हो. ओके. बघा, शी इज अ गुड कुक. तर बाहेर जे मिळतं तसंच आम्हाला घरी पण मिळतं. अरे वा, क्या बात आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे की गोड की तिखट? तिखट. ओके. सरांनी सांगितलंय दोन्ही नाही, पण हेल्दी. हा, ऑफकोर्स. पण गोड की तिखट, इधर और चाहिए तर तिखट, ऑफकोर्स. राईट. तुम्हाला काय आवडतं, गोड की तिखट? गोड. मॅमने तिखट लिहिलंय. ओके. सुट्टी मिळाली तर पहिली जागा कुठली तुम्हाला जायला आवडेल, डोंगर, समुद्र की विदेश? डोंगर. ओके. सो हे सरांनी बरोबर उत्तर. तुम्हाला कुठे जायला आवडेल? डोंगर. ओके. दोघांचं एकदम एकच. पण हे उत्तर अगदीच बरोबर आहे. हिमालयात बहुतेक तुम्ही जाऊन आलात असं तुम्ही म्हणालात. हो, आम्ही बरेचदा हिमालयन ट्रेक्स केलेले आहेत. आणि अदरवाईज सुद्धा आम्हाला हिमालय इज आवर फेवरेट प्लेस. क्या बात आहे. ओके.
पुढचा प्रश्न की दिवाळी फराळात तुमचा सगळ्यात जास्त आवडता पदार्थ कोणता? चकली. म्हणजे तसं सरांनी सांगितलं की चकली सांगितलंय त्यांनी, खरं तर काहीच नाही पण चकली. पण बरोबर बरोबर आहे, एकदमच येस बरोबर आहे. मस्त. तुम्हाला दिवाळी फराळात सगळ्यात जास्त काय चकली. चकली. ओके. शंकरपाळे असं उत्तर लिहिलेलं हो, आहे. शंकरपाळी पण आहे. आय कॅन ऍड दॅट ऑल्सो. ओके, त्यांची तुमचीच रादर अशी कुठली सवय आहे जी तुम्हाला इरिटेटिंग पण वाटते, गोडही वाटते किंवा त्यातनं तुम्हाला कधी कधी मजा पण येते, अशी तुमचीच सवय कुठली आहे? ही इज व्हेरी क्रिएटिव्ह इन मेकिंग न्यू नेम्स फॉर मी. मला रोज काहीतरी नवीन नावाने बोलवतात. ओ बर. ते म्हणजे इमॅजिनरी Imaginary अच्छा. आणि ते कुठल्याही नावाने बोलवलं की मी रिस्पॉन्ड करते आणि मग ते मला हसतात पण की तू का रिस्पॉन्ड केलं, तुझं नाव हो. आहे का? एक्झॅक्टली. तो आमचा एक So ती fun आहे. सवय झाली आहे म्हणजे ते game दोघांना आहे. ते पण. काही बोलले तरी मी रिस्पॉन्ड करणार कारण मला माहिती आहे मलाच बोलवतात. मलाच मला पण मग हे नावं कशावर बेस्ड असतात का? काही नाही टाइमपास. त्या मूड मध्ये जे तोंडात आलं ते नाव. रिअल नेम्स पण नाही. इट कॅन बी एनी इमॅजिनरी Fictional imaginary name. काही नाव काही नाही. ओके, नाव पण अच्छा. नाही. दॅट इज व्हेरी कॅची. आय मीन इट्स नॉट वायफळ काही नाही, समथिंग कॅची बरोबर. और Catchy, समथिंग. catchy. जी अशी कुठली सवय आहे जी तुम्हाला गोड आणि इरिटेटिंग असं दोन्ही वाटते? तिला रागच येत नाही, बिलकुलही राग येत नाही. तर असं कधी चिडचिड होते की अरे यार, फक्त माझ्यावर नाही, ओव्हरऑल पण. अच्छा, ओव्हरऑल कधी पण टीमवर रागवायचं असलं, कधी कुणाबरोबर रागवायचं, ती रागवतच नाही. ती त्याला काहीतरी वेगळा कॉन्टेक्स्ट देऊन येते. मी म्हटलं अरे रागव ना, पण ती रागवतच नाही, विच इज व्हेरी गुड हो. बट इरिटेटिंग ऑल्सो ॲट टाइम्स. येस. प्रोफेशनल मीटिंग्स मध्ये सगळ्यात जास्त कोण बोलतं? तुम्ही? मी ओके. आणि मग सगळ्यात जास्त ऐकतात सर? हो. आणि समोरची Correct. पार्टी. आता तुम्हाला प्रश्न आहे, एखादी चूक झाली किंवा तुमच्यात काही वाद झाला तर सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? युनिव्हर्सल रूल, हजबंड इज ऑलवेज सॉरी. सेकंड त्यांनी तेच लिहिलंय, एकदम ऑनेस्टली लिहिलंय. तिच्या तोंडून सॉरी काढणं म्हणजे इट्स अ बिग प्रोजेक्ट. हजबंडचं सेकंड नेमच सॉरी असं म्हणायला हरकत नाही. ओके. ओके, कामाचं खूप प्रेशर आलं किंवा खूप ताण आला तर त्याच्यानंतर तुम्हाला रिलॅक्स व्हायला म्हणून काय सगळ्यात जास्त आवडतं? संगीत, चित्रपट की झोप? मला झोप. हे सरांनी बरोबर दिलं उत्तर. आणि तुम्हाला काय आवडतं? वी हॅव अ होम थिएटर ॲट आवर हा प्लेस. हा. दॅट इज माय गो टू प्लेस. कधी दमायला झालं, कधी त्रस्त झालोय मी, हा. खूप असं चिडचिड होतीये, आज जाऊन काहीतरी सिरीज मूवी काहीतरी बघायचं. परफेक्ट come out. लिहिलंय एकदम. OTT लिहिलंय. क्या बात आहे. आणि आता शेवटचा प्रश्न की आज दिवाळी पाडवा आहे, सो त्यानिमित्त जर का एखादा नवा संकल्प करायचा झाला तर तो संकल्प काय असेल? एक्सरसाइज रेग्युलरली. ओके, हा पण सरांनी बरोबर बरोबर उत्तर लिहिलंय, दिलं. बरोबर लिहिलंय. दोघांचं सेमच आहे. Correct. Okay. सो वी बिलीव्ह इन एक आजचं व्हर्जन कालच्या व्हर्जन पेक्षा बरं असलं पाहिजे. इट शुड बी बेटर दॅन माय येस्टरडेज व्हर्जन. करेक्ट करेक्ट. इज अवर डे टू डे ऑब्जेक्टिव्ह. आणि नाही, इथे मी थोडंसं एक अजून ऍड करेल की ॲज अन एंटरप्रेन्युअर ना इट्स अ व्हेरी स्ट्रेसफुल वर्क. त्यामुळे हेल्थकडे तेवढंच आपण कॉन्शियसली लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही वी एन्श्युअर दॅट फूड हॅबिट्स म्हणा किंवा एक्सरसाइज रुटीन म्हणा त्याच्यामध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज आम्ही होऊ देत नाही, कितीही काही असलं तरी. म्हणजे ऑफकोर्स कधीतरी ट्रॅव्हल झालं, काही झालं, ती वेगळी गोष्ट आहे. पण बाय अँड लार्ज ॲटलीस्ट 70-80% ऑफ द इयर जर का बघितलं तर वी ट्राय अँड मेंटेन अ गुड बॅलन्स. कारण ते जर का नाही ठेवलं ना तर देन अगेन तो लॉंग टर्म नाही सस्टेन आपण करू शकत. बरोबर. कारण इट्स अ व्हेरी स्ट्रेसफुल जर्नी. आणि त्या स्ट्रेसमध्ये स्वतःला डिस्ट्रेस करणं किंवा फूड किंवा झोप किंवा एंटरटेनमेंट हे सगळं पॅरलली करणं ते इक्वली महत्वाचं आहे बेसिकली. आणि एक शेवटचा राहिलाय पण जो खूपच ऑब्व्हियस प्रश्न Obvious आहे, पण प्रश्न तरी आहे. पण आपण घेऊयात की जास्त काय आवडतं, चहा, कॉफी का उसाचा रस? उसाचा रस. नक्कीच उसाचा रस. येस. आम्ही पितो आणि पाचतो. क्या बात आहे, क्या बात आहे. बरोबर आहे. आता मगाशी आपण याच्याविषयी चर्चा करत होतो की मीटिंग्सला जाणे किंवा फंडिंग, आणि तर त्याच्यात आपल्या गप्पांमध्ये तुम्ही असं म्हणलात की तुमचा सगळ्यात पहिला पिच जो होता तो शार्क टँक इंडियामध्ये होता. तर त्याचा काय तुम्ही एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर करू शकाल?
राईट. सो शार्क टँक सीझन 1 जेव्हा भारतात येणार होतं आम्हाला कळलं होतं, तर आम्ही त्याच्यासाठी अप्लाय केलं होतं आणि तोपर्यंत आम्ही इन्व्हेस्टमेंट किंवा फंडिंग हा विचार केला नव्हता. नाऊ वी आर फंडेड किनबॉट, म्हणजे आय विल कम फॉरवर्ड अगेन, की नुकतंच अजिंक्य रहाणे क्रिकेटर जे आहेत, इंद्रनील चितले जे आहेत, यांनी सगळ्यांनी आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आणि आहे. विक्रम साठे आणि विक्रम साठे यांनी पण इन्व्हेस्ट आणि आहेत केलं बरेच, पण आणि त्याच्या आधी व्हेंचर सेंटर IIT बॉम्बे यांनी केलेलं आहे. पण हा झाला नुकताच जर्नी. बरोबर. पण त्यावेळेला परत जेव्हा आपलं प्रोटोटाईप होता फक्त आणि प्रोडक्ट रेडी नव्हता, पण त्यावेळेला आपल्याकडे त्याला लागणारे जे काही फंडची रिक्वायरमेंट होती, त्यामुळे आम्ही देन नुकतंच ती जर्नी सुरू केली होती आणि फॉर्च्युनेटली आमची शार्क टँकमध्ये सिलेक्शन झालं. अरे वा. आणि शार्क टँकमध्ये तो आमचा पहिला पिच होता. आम्ही तोपर्यंत कधीच इन्व्हेस्टरच्या समोर पिच केलेला नव्हता. त्यामुळे तो एक्सपिरियन्स एक खूप वेगळा होता. ऑफकोर्स आम्हाला तिथे फंडिंग नाही मिळाली बऱ्याच कारणामुळे, पण त्यातनं जे काही आम्हाला शिकायला मिळालं ते खूप महत्त्वाचं होतं आणि मोर इम्पॉर्टंटली ते कुठेतरी त्याच्यामुळे क्रेडिबिलिटी पण बिल्ड होते. कारण काय, तो एक खूप कॉम्पिटिटिव्ह स्पेस आहे. म्हणजे लॅक्स ऑफ पीपल अप्लाय, तेव्हा कुठे जाऊन त्यातनं 100 लोक किंवा 150 लोक फायनल स्टेजपर्यंत पोहोचतात. त्यामुळे तो ओव्हरऑल एक जर्नी खूप चांगला होता, खूप शिकायला मिळालं आणि भरपूर त्याचा अजूनही आम्हाला बेसिकली फायदा होतो. तर शार्क टँक इंडियामध्ये पार्टिसिपेट करणं वॉज अ गुड एक्सपिरियन्स फॉर अस. येस. पण ही मला तुमची आयडिया किंवा तुमची थॉट प्रोसेस परत एकदा आवडली की तुम्ही शार्क टँक इंडियापर्यंत पोहोचलात आणि तिथे तुमचं पुढे नाही सपोज प्रवास झाला, पण तरी त्यातनं जे लर्निंग्स होते त्याच्यावरती तुम्ही काम केलं आणि मग तुम्ही आता परत इथपर्यंत आलात. नाही तर मग परत ते आपण मगाशी बोललो तसंच की अरे शार्क टँक पर्यंत मी पोहोचलो यार, तिथेही काही झालं नाही, जाऊ द्या, सोडून द्या, असं न करता तुम्ही त्याच आयडियाला धरून राहिलात. यू स्टिक टू दॅट आणि इव्हेंच्युअली त्याच्या मागे अजून एक प्रिन्सिपल आहे आमचा, यू इदर विन और यू लर्न. देयर इज नथिंग कॉल्ड लुझिंग. तुम्ही जिंकणार किंवा शिकणार, हारण्यासारखं काहीच नाही त्याच्यात. सो दॅट्स व्हॉट वी केम बॅक विथ लॉट ऑफ लर्निंग फ्रॉम आवर शार्क टँक एपिसोड. हा खूप छान रूल आहे. हा सगळ्या स्टार्टअप जे करू इच्छित आहेत त्या लोकांनी नक्कीच फॉलो करायला पाहिजे की इदर यू लर्न ऑर यू विन. सो मला पण हा रूल खूप आवडला सर. आणि ह्याच्यामध्येच मग आता मला असं सांगा की तुमचे आतापर्यंतचे माइलस्टोन्स काय काय होते केनबॉटचे किंवा ओव्हरऑल तुमच्या प्रवासाचे? स्टार्टिंग फ्रॉम द केनबॉट जर्नी ओनली. सो सर्वात पहिला माइलस्टोन म्हणजे शार्क टँक इंडिया, नो डाऊट अबाउट दॅट. पोस्ट दॅट इट वॉज द ग्रँट, ज्याच्या फंड्सच्या मदतीने आम्ही MVP बनवू शकलो, दॅट इज मिनिमम व्हायबल प्रोडक्ट. आता मिनिमम व्हायबल प्रोडक्टला कमर्शियली लॉन्च करायच्या आधी आपल्याला कमर्शियल पायलट्स करावे लागतात. बरोबर. सो पहिलं कमर्शियल पायलट आम्ही पुण्यात आमच्याच सोसायटीमध्ये केलं होतं. आमची सोसायटी म्हणजे दे वर व्हेरी हॅपी की अरे आपल्या सोसायटीच्या कोणीतरी सिटीजननी केलं आहे. दे वर फोर्थ कमिंग, दे वेलकम्ड अस. बट बियॉन्ड दॅट, immediately after we did our small commercial pilot, I will not call it a commercial pilot, it was still a small test ground. त्याच्यानंतर we got an opportunity to showcase this innovation at the ICC Cricket World Cup 2023. अरे क्या बात आहे. So आम्हाला again some of the authorities read about our venture in a newspaper. Times of Indiaने नुकतंच आमचं एक आर्टिकल कव्हर केलं होतं which was published pan India. सो त्या आर्टिकलला कोणीतरी वाचलं, मिस्टर ब्रिजेश पटेल, आय कॅन गिव्ह यू द नेम ऑल्सो, इज एन एक्स इंडियन क्रिकेटर अँड ही लुक्स आफ्टर द KSCA, कर्नाटका स्टेट क्रिकेट असोसिएशन. सो ही रेड अबाउट द आर्टिकल आणि त्यांना एवढं कुतूहल झालं आणि ही इज काइंड ऑफ अ ऑन्टरप्रिन्युअर मॉडल माइंड ऑल्सो अपार्ट फ्रॉम बिंग अ क्रिकेटर. सो ही कॉल्ड अस आणि हे सेड की मला तुमचं आम्ही वाचलं आणि आम्हाला खूप आवडलं आहे, कॅन वी पुट दिस इनोव्हेशन ॲट, आम्हाला 15 मशीन लागतील, आपण चिन्नास्वामी स्टेडियमच्या प्रत्येक गेटला लावू. सो इट विल गिव्ह अ गुड प्रेसिडेन्स टू द पीपल काइंड ऑफ. तर आम्हाला आयडिया खूप आवडली, पण वी वर नॉट देअर. आमचं एकच मशीन होतं MVPचं, विच वॉज ऑल्सो नॉट रेडी फॉर कमर्शियल पायलट. 15 मशीन तर खूप दूरची गोष्ट होती. आम्हाला ते मशीन घेऊन जायचं की नाही त्याच्यावरही शंका होती. बट मग मिस्टर ब्रिजेश पटेल म्हणाले की नो डोंट वरी, आपण एक मशीन आहे तर ते तरी आणा तुम्ही. We will ensure that everything is taken care of. So we took our machine to Bangalore. 1 महिना पूर्ण आम्ही ते मशीन त्यांच्या क्लबमध्ये ठेवलं होतं आणि we got a tremendous response. क्या बात आहे. So that was a very very big milestone because तो एक पहिली अपॉर्च्युनिटी होती जिथे आम्हाला जाणवलं की उसाच्या रसाला जे लाईफस्टाईल बेवरेज बनवायचं आपलं स्वप्न आहे ते ऑलरेडी होतंय, घडतंय. कारण वर्ल्ड कपच्या सारख्या जागेला जिथे सगळ्या इंटरनॅशनल लेवलची लोक असतात, BCCI, MCCI, एव्हरीबडी, स्टार स्पोर्ट्स, एव्हरीबडी वेर देअर, राईट. आणि ते सगळे सेलिब्रिटीज आणि ते सगळे लोक वेन दे वर एन्जॉईंग शुगर केन ज्यूस ड्युरिंग द मॅचेस, तो आमच्यासाठी
लिटरली वन ऑफ द aha moment. It was the best moment I could. I mean, we still relive that moment every तो time. आपण एक स्वप्न बघतो की आपण उसाच्या रसाला इथे घेऊन जाणार आणि तिथे ते ICC वर्ल्ड कप सारख्या जागेवर आपण ते सर्व करणं, ते पण इतक्या इनिशियल स्टेजला की अजून आपण खूप मोठा ब्रँड पण नाहीये, वी आर नॉट स्पॉन्सरिंग, वी आर नॉट डुईंग एनी ऑफ दोज थिंग्स, बट वी आर बिंग इन्व्हायटेड. इथपर्यंत तुम्ही आलात आणि तो ओव्हरऑल प्रवास आणि ह्यात तुम्ही क्रिकेट स्टेडियमचं जे एक्झाम्पल सांगितलं ते तर खूपच मोटिवेटिंग होतं आणि खरंच म्हणजे स्वप्नवतच म्हणायला लागेल ती जर्नी पण आणि ते आउटकम सुद्धा. म्हणजे आपण ज्या प्रॉडक्टवर इतके दिवसापासून काम काम करतोय करतोय. तर कोणाच्या तरी हातात आपल्याला दिसतंय की दे आर ऍक्च्युअली एन्जॉईंग इट. एस्पेशली ऑन मॅच डेज प्रचंड गर्दी आमच्या मशीनच्या समोर असायची आणि ते म्हणाले ब्रेक टाइम एवढाच आहे, मला मॅच पण बघायचे, लवकर द्या. सो फुलफिलिंग म्हणजे Yeah. ओव्हरऑल. त्याच्यानंतरही बरेच आमचे माइलस्टोन्स आले आहेत. सो वी गॉट अवर फर्स्ट इक्विटी फंडिंग फ्रॉम व्हेंचर सेंटर, जे NCLचं स्टार्टअप इन्क्युबेटर आहे. आणि इन दॅट फंडिंग राऊंड IIT बॉम्बे आणि IIT रोपड सारखे प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन्स ऑल्सो जॉईन्ड अस. अँड दॅट वॉज अ बिग माइलस्टोन फॉर अस बिकॉज या इनोव्हेशनला IIT सारखी संस्था जर का इन्व्हेस्ट करतीये, ह्याच्यापेक्षा मोठं टेक्निकल किंवा टेक्नॉलॉजिकल व्हॅलिडेशन नाही मिळू शकत. नाही नाही मिळू बरोबर सो आहे. वी वर व्हेरी व्हेरी सॅटिस्फाईड की अशा संस्था आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतायत. नक्कीच काहीतरी आहे मोठं जे होऊ शकतं. आणि रिसेंटली ॲज शी सेड, करंट फंडिंग राऊंडमध्ये वी हॅव सम गुड इन्व्हेस्टर्स हू हॅव जॉईन्ड अस. बरोबर. सो वी सी दॅट या नाऊ दिस कॅन बिकम अ ह्यूज रियालिटी होपफुली व्हेरी सून. करेक्ट. आत्ताची स्टेट काय आहे मग केन बॉटची? हां, तर आत्ताची स्टेट अशी आहे की आपण कमर्शियलाइज केलेलं आहे. वी हॅव इन्स्टॉल्ड द मशीन इन सम कंपनीजमध्ये आहे, इन्फोसिसमध्ये, बालेवाडी टेक पार्कमध्ये वगैरे. आणि आपण मॉल्समध्ये पण सुरुवात केलेली आहे. तर पॅव्हिलियन मॉलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे, आता वेस्ट एंड मॉलमध्ये आपण केलं आहे. तर त्या हिशोबाने बेसिकली द आयडिया इज की आता आपल्याला या मशीनला एक्सपॅन्ड करून पॅन इंडियाला आपल्याला आधी इन्स्टॉल करायचं आहे. आणि आम्ही हे सगळं बेसिकली फ्रँचायझी मॉडेलच्या थ्रू करतोय. Okay. कारण परत त्याच्यात अजून एक भाग असा होता की यातनं आपल्याला एंटरप्रेन्युअर्स कसे डेव्हलप करता येईल पुढे. एक होता फार्मरचा भाग, तो झाला. मग कन्झ्युमरला आपण हेल्दी द्यायचंय. आणि आपण जे काही छोटे एंटरप्रेन्युअर्स आहेत ज्यांना स्वतःचं काहीतरी करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी पण हा एक ऑप्शन आहे की ते आपले फ्रँचायझी घेऊन ते करू शकतात म्हणून. आणि तसं आपल्याला त्याला पॅन इंडिया आधी करायचंय. आणि ते एकदा पॅन इंडियाचं एक्सपेन्शन सुरू झालं की मग त्याचं बरोबरच ग्लोबलचं पण आपण बघत आहोत बेसिकली आयडिया. दॅट इज हाऊ द रोड मॅप इज. क्या बात आहे, क्या बात आहे. सो इथनं पुढे आय थिंक आपण सगळ्यांनीच असं म्हणायला हरकत नाही की आर न्यू लाईफस्टाईल ड्रिंक इज उसाचा रस केन बॉटचा, असं आमची म्हणायला. टॅगलाईन तीच आहे, भारत का अपना ड्रिंक. भारत का अपना drink. ड्रिंक. बरोबर. एक्झॅक्टली. तुमची बिझनेस पार्टनर्स म्हणून आणि लाईफ पार्टनर्स म्हणून ही जर्नी खरंच इन्स्पायरिंग आहे आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा त्याच्यातून खूपच नक्कीच शिकायला मिळेल. आणि खऱ्या अर्थाने 360 डिग्रीमधून एक स्टार्टअप कसा उभारायचा हे तुम्ही आम्हाला या शॉर्ट स्पॅनमध्ये खूपच इंटरेस्टिंग इन्साइट्स तुमचे होते आणि व्हॅल्युएबल इन्साइट्स म्हणेन मी इंटरेस्टिंगपेक्षा. आणि सांगितलं आणि तुम्ही वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला एवढा छान मार्गदर्शनपर किंवा ही पूर्ण जर्नी सांगितलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस. येस, आणि परत एकदा तुम्हाला दोघांना आणि प्रेक्षकांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नक्की पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. Yes, थँक्यू सो तुम्हाला. मच. हा एपिसोड तुम्हाला जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हा एपिसोड कुठे शूट झाला हे जाणून घ्यायचं असेल तर हा एपिसोड शूट झालेला आहे हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओ, सदाशिवपेठ इथे. याचे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेच आहेत.